आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागचे काही दिवस जे राज्यसेवा मुख्यला असलेले जे काही जीएस पेपर आहेत तर त्याचं ओरिएंटेशन पाहतोय. आपण GS 1चं ओरिएंटेशन पाहिलं, GS 2चं पाहिलं, 3चं पाहिलेलं आहे. तर आज जो सगळ्यात शेवटचा जो GS आहे, GS 4, ज्याच्यामध्ये आपण अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान हे विषय आहेत, तर त्याचं आपण आज ओरिएंटेशन घेणार आहोत. ओरिएंटेशनमध्ये आपण मुख्यतः जो काही सिलेबस आहे तर तो सिलेबस आपण नेमका काय आहे सिलेबस तो पाहणार आहोत. त्यासोबतच त्या सिलेबसवर कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नाचा काही नमुना आपण पाहूया. आणि त्यासोबतच हा जो घटक आहे किंवा GS 4 जो आहे तर GS 4 पूर्ण कव्हर करण्यासाठी नेमके कोणकोणते सोर्सेस लागतील, ठीक आहे. ह्या सोर्सेसवर आपण माहिती घेणार आहोत, सोर्सेसची माहिती घेणार आहोत, ठीक आहे. तर आपण सुरुवातीला जो काही त्याचा सिलेबस आहे तर तो पाहूया. GS 4चा एक जनरल तुम्हाला इन्फॉर्मेशन असेलच की एकूण 150 गुणाचा तो पेपर आहे. 150 क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत आणि 150 त्याच्यावर गुण आहेत. त्याच्यापैकी अगोदर 110 क्वेश्चन जे आहेत ते इकॉनॉमिक्सवर विचारले जात होते आणि आता सध्या जर थोडंसं पाहिलं मागच्या दोन जे अटेम्प्ट झालेले आहेत त्या दोन अटेम्प्टमध्ये याची संख्या जी आहे ती 105 पर्यंत म्हणजे 105 ते 110च्या मध्ये ही संख्या राहिलेली आहे. आणि इतर जो काही सिलेबस आहे जसं की सायन्स आणि टेकचं आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये 40 ते 45 क्वेश्चन्स हे विचारले जात आहेत, ठीक आहे. त्यासोबतच अजून एक जनरल ट्रेंड जर आपण पाहिला याच्यामध्ये तर इकॉनॉमिक्सचे जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स मागच्या 2 वर्षामध्ये जास्तीत जास्त विचारले गेलेले आहेत. म्हणजे याची संख्या जवळपास 55 ते 60 पर्यंत क्वेश्चन्स जे आहेत असे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्याच्यासोबतच म्हणजे जेवढा कन्सेप्च्युअल हा विषय आहे तर तेवढ्याच पद्धतीने याच्यावर फॅक्च्युअल किंवा वन लाइनर क्वेश्चन सुद्धा विचारलेले आहेत, ठीक आहे. अशा दोन्ही पद्धतीनं किंवा आपल्याला दोन्ही पद्धतीने त्याच्यामध्ये काय करावं लागेल, काम करावं लागेल. म्हणजे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आपल्याला ठेवावं लागेल. त्यासोबतच जो काही इम्पॉर्टंट डेटा आहे ह्या विषयाचा तर तो डेटा सुद्धा आपल्याला पाठ करावा लागेल किंवा त्याची प्रॅक्टिस करावी लागेल, परत परत वाचावं लागेल, ठीक आहे. तर एक जनरल जे काही मार्क्सचं डिव्हिजन आहे इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक्सचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण आता काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगायच्या आहेत. तर त्या सुरुवातीला मी सांगेन की जसं की ह्या विषयाचा पूर्ण जी काही तयारी करायची आहे तर ती तयारी करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला या विषयाचा अभ्यासक्रम माहिती असणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. अभ्यासक्रम माहिती असणं महत्वाचं आहे. त्यानंतर त्याच्या म्हणजे प्रत्येकाची स्टेप आहे तर सुरुवातीला तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला या अभ्यासक्रमावर कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे PYQ तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर तिसरा एक महत्वाचा गोष्ट आहे की ती आहे की याच्यावरचे जे काही सोर्सेस आहेत म्हणजे कुठून हे क्वेश्चन विचारले आहेत, ठीक आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनचे जे काही सोर्सेस आहेत तर ते सोर्सेस माहिती असले पाहिजेत. म्हणजे पर्टिक्युलर एका पुस्तकामधून आयोगाने विचारलेलं आहे किंवा स्टेट बोर्ड मधून क्वेश्चन्स आलेले आहेत का इकॉनॉमिक सर्व्हे मधून क्वेश्चन्स आलेले आहेत तर असे जे काही सोर्सेस आयोगाचे आहेत ते पूर्णतः माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपण जर वेगळे पुस्तकं निवडले तर जे काही मार्क्स येणार आहेत तर ते त्याच्यामध्ये काय होईल, खूप कमी मार्क्स येतील. तर सोर्सेस माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा एक महत्वाचा मुद्दा आहे तर तो आहे पॅटर्न ऑफ क्वेश्चन, ठीक आहे. क्वेश्चनचा पॅटर्न तुम्हाला माहिती असला पाहिजे, ठीक आहे. म्हणजेच काय, समजा एखादा टॉपिक आहे जसं आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो तर मॅक्रो इकॉनॉमिक्सवर कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येत आहेत, कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स येत आहेत किंवा फॅक्च्युअल क्वेश्चन्स याच्यावर येत आहेत किंवा मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यावर विचारले जात आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं नेमका पॅटर्न कशा पद्धतीने कुठला आहे क्वेश्चनचा की जोड्या मध्ये क्वेश्चन विचारले जात आहेत, ठीक आहे, किंवा वन लाईनर क्वेश्चन विचारले जातात. तर प्रत्येक टॉपिकमध्ये त्या टॉपिकवर क्वेश्चन तुम्हाला कसा येतोय तर हे माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही तो जो काही त्याचा जो काही कंटेंट आहे तो कंटेंट वाचताना तुम्हाला कशावर फोकस करायचा हे कळेल, ठीक आहे. त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे की क्वेश्चनचा पॅटर्न नेमका काय आहे, ठीक आहे. आणि एवढं करून झाल्यानंतर सुद्धा पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे प्रॅक्टिस, ठीक आहे. म्हणजे जे काही मार्क्स तुमचे एखाद्या विषयामध्ये येतात तर त्या विषयामध्ये येणाऱ्या मार्क्समध्ये जवळपास 60% जो वाटा जो आहे तो कंटेंटचा आहे. म्हणजे त्या विषयाची जाण तुम्हाला किती आहे, ठीक आहे. त्याच्यामधले पूर्ण सिलेबस तुम्ही किती कव्हर केलेला आहे तर याचा 60% वाटा आहे असं मला वाटतं. आणि जो इतर जो 40% जो वाटा आहे तो आहे तुमच्या प्रॅक्टिसचा किंवा तुम्ही
क्वेश्चन पेपर सोडवणं प्रत्यक्षामध्ये, ठीक आहे. नॉलेज असणं हे जेवढं इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षाही जास्त त्या नॉलेजचं अप्लिकेशन क्वेश्चन मध्ये करणं हे महत्वाचं आहे, ठीक आहे. त्यामुळे ही जी काही पाचवी महत्वाची गोष्ट आहे प्रॅक्टिस क्वेश्चनची करणं, तर हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही PYQ सोडवा किंवा जे काही टेस्ट पेपर तुम्हाला इतर मार्केटमध्ये मिळतं अवेलेबल होतात तर ते पेपर सोडवा. तर त्याच्यामधून तुमचं काय होणार आहे, जे काही अनोळखी क्वेश्चन्सला जे काही डील करायचं जे काही नॉलेज आहे, ठीक आहे, आपण त्याला लॉजिक बिल्डिंग वगैरे असं म्हणतो, ठीक आहे. तर ते जे आहे ते तुमचं इथं डेव्हलप होणार आहे. मात्र याची एक स्टेप आहे, ठीक आहे. तर ह्या स्टेपनी करणं हे गरजेचं आहे, ठीक आहे. ओके. कारण कसं होतं की सुरुवातीला आपण कसं करतो की डायरेक्ट आपल्याला कसं क्वेश्चनला डील करायचं हे शिकवलं जातं सध्या मार्केटमध्ये, ठीक आहे. तर ती पद्धत खूप चुकीची आहे आणि प्रिलिम मध्ये तुम्ही त्याचा तोटा पाहिला असेल की बऱ्याच क्वेश्चनचे ठोकताळे सांगितले जातात, मात्र ते लागतील का नाही हे एवढं फिक्स आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जवळपास 150 गुणाची तुम्ही तयारी करता किंवा 150 प्रश्नाची तयारी करताय तर 100 क्वेश्चन किंवा 90 ते 80 क्वेश्चन असे असले पाहिजेत की जे तुमच्या नॉलेजवर तुम्हाला सहज सुटले पाहिजे, ठीक आहे. आणि तिथून पुढे तुम्हाला जर हाय स्कोर करायचा आहे किंवा पहिल्या रँक मध्ये यायचं, पहिल्या 10 रँक मध्ये यायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे जे काही लॉजिक बिल्डिंग आणि ट्रिक्स वगैरे आहेत ते उपयोगी ठरणार आहे, ठीक आहे. परंतु तुमच्याकडे कंटेंटच नाहीये, नॉलेजच नाहीये, तर नॉलेज जे काही ट्रिक्स किंवा लॉजिक जे आहे ते खूप जास्त उपयोगी येणार नाही तुम्हाला, ठीक आहे. 90 मार्क्स मी देऊ शकत नाही ट्रिक्स आणि नॉलेज, तुम्हाला इथे 90 मार्क्स हे तुमच्या कंटेंटवर मिळवावे लागतील. पुढचे जे काही समजा एक 20 मार्क्स असतील, ठीक आहे, समजा की तुमचा 110 हायेस्ट स्कोर करायचा त्याच्यामध्ये, तर पुढचे जे काही 20 मार्क्स आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला हे प्रॅक्टिस असेल किंवा ट्रिक्स असेल किंवा लॉजिक बिल्डिंग जे काही तुमचं क्वेश्चन पेपरमधून डेव्हलप होणार आहे त्याचं अनालिसिस करून तर ते होणार आहे, ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कधी करायच्या, जेव्हा तुमचा कंटेंट व्यवस्थित पूर्ण होईल, ठीक आहे, तरी लक्षात ठेवा. तर या 5 स्टेप मी तुम्हाला सांगेन की अभ्यासक्रम पाहणं, त्यानंतर त्याच्यावर आलेले PYQ कशा पद्धतीचे आहेत ते पाहणं. हे PYQ पाहत असताना त्या PYQचा पॅटर्न नेमका कसा आहे, कुठल्या टॉपिकवर कसे क्वेश्चन्स आलेत, वन लायनर कुठल्या टॉपिकवर आले, जोड्या लावा कुठल्या टॉपिकवर आले, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉग्राफीमध्ये आणि हिस्ट्रीमध्ये पाहता की जोड्या लावाचे क्वेश्चन जास्त असतात, ठीक आहे. तसं इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर ऍग्रीचा जो पार्ट आहे, ऍग्रीच्या पार्टवर वन लायनर खूप जास्त असतात, जोड्याला आपण विचारले जातात ऍग्रीच्या. त्यानंतर जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे त्याच्यावर तुम्ही आता पाहत असाल तर डेफिनेशन्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या, तत्वविद्याच्या, ठीक आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स वरच्या वगैरे डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की क्वेश्चनचा पॅटर्न या टॉपिकवरचा नेमका कसा आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे जे की इथे एक अजून एक सांगेल मी की रिव्हिजन एक गरजेचं आहे, ठीक आहे. ह्या सगळ्याचं रिव्हिजन झालं पाहिजे, ठीक आहे. तर रिव्हिजन असणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण जो काही कंटेंट आपण काढून ठेवलेला आहे तर त्याचं रिव्हिजन असणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून मॅक्झिमम मार्क्स जे आहेत. आता फॉर एक्झाम्पल माझंच मी सांगतो उदाहरण की याच्यामध्ये परीक्षेच्या दिवशी GS3 जो आहे GS3, तर GS3चा जास्तीत जास्त अभ्यास केलेला होता त्या एक दिवसामध्ये. जास्तीत जास्त स्कोर करायचा असं, कारण मी तो विषय शिकवतो तर मला असं वाटलं की जास्तीत जास्त स्कोर त्याच्यामध्ये आपण करूया. GS4 मध्ये साधारण स्कोर आला तरी चालेल, मात्र पूर्ण रात्रभर तो GS3 रिव्हिजन करण्यामध्ये वेळ घातला मी. आणि GS4 मध्ये काही जे काही सोपे क्वेश्चन्स होते, ठीक आहे, तर साधे सोपे क्वेश्चन जे होते की जे एका रिव्हिजनमुळे मला मिळणार होते तर त्याचे उत्तर जे आहे ते चुकलेले आहेत माझ्या. त्यामुळे रिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे. तर त्या रिव्हिजनसाठी आपला कंटेंट तयार असणं महत्वाचं आहे, ठीक आहे. कारण रिव्हिजन कशाचं करायचं, तर मोठे मोठे पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्या पुस्तकाचं होणार नाही. त्यामुळे त्याचा कंटेंट किती तुमच्याकडे अवेलेबल शॉर्टमध्ये तुम्ही करून ठेवलाय तर त्याचे शॉर्ट नोट्स काढणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. तर हे इन जनरल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून काही गोष्टी नंतर शेवटी सांगेन. आता आपण पर्टिक्युलरली सिलेबसकडे येऊया, ठीक आहे. पहिला जो टॉपिक आहे किंवा पहिला जो सिलेबसचा पॉईंट आहे तो आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्याच्यामध्ये नॅशनल इन्कमची कन्सेप्ट दिलेली आहे, ठीक आहे. जसं की या GDP संकल्पना आहे, GNP संकल्पना आहे, नवीन जे आता आपण वापरतोय कॅल्क्युलेशनसाठी नॅशनल इन्कमच्या GVA नावाची एक संकल्पना आहे, ठीक आहे. त्यानंतर GVA, आता ह्या सगळ्या संकल्पना फॅक्टर कॉस्टला आणि मार्केट प्राइसला नेमकं कशा आहेत, काय त्याच्यामध्ये फरक आहे, ठीक आहे. त्यानंतर GDP डिफ्लेटर नावाची एक संकल्पना आहे, ठीक आहे. तर ती संकल्पना तुम्हाला इथे सांगितलेली आहे. त्यानंतर मेथड ऑफ नॅशनल इन्कम काउंटिंग, की कोणकोणत्या मेथड्स आहेत. तुम्हाला माहिती आहे की 3 मेथड्स आपण वापरतो काउंटिंगसाठी, ठीक आहे. त्याच्यामध्ये जास्त डिटेल मी सांगणार नाही, फक्त आपण सिलेबस एकदा पाहूयात. तर त्या मेथड्सवर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यानंतर नॅशनल इन्कम अकाउंटिंग इन इंडिया, भारतामध्ये कशा पद्धतीनं कोण कोण मोजलेलं आहे आणि कोण किती मोजलेलं आहे याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स प्रिलिम्सला वगैरे येऊन गेलेले आहे. त्यानंतर नॅशनल इन्कम अकाउंटिंग प्रॉब्लेम इन इंडिया, त्याच्यावर लगेच ह्या वर्षीच क्वेश्चन्स तयार केला आहे पण की कोणकोणत्या
प्रॉब्लेम्स आहेत नॅशनल अकाउंटिंग मध्ये वगैरे, ठीक आहे. कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम कुठले आहेत आणि सांख्यिकीय प्रॉब्लेम कुठले आहेत, अशा 2 गोष्टीवर तो क्वेश्चन विचारलेला होता, ठीक आहे. त्यानंतर बिझनेस सायकल आहे, याची डेफिनेशन विचारलेली आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट कन्सेप्ट आहे की अनएम्प्लॉयमेंट कशा पद्धतीने मोजली जाते, त्याच्यावर क्वेश्चन मागच्या वर्षी विचारलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो टॉपिक म्हणजे हा एक झाला पहिला टॉपिक. हा तुम्ही जर पाहिला तर पूर्णतः कन्सेप्च्युअल गोष्टी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला विचार केला याच्यामध्ये तर काय साधारणतः येऊ शकतं परीक्षेला, तर सगळे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स तुम्हाला इथे येतील. फक्त इथे एकच पॉईंट आहे असा की नॅशनल इन्कम अकाउंटिंग हा वरचा जो आहे नॅशनल इन्कम अकाउंटिंग इन इंडिया, की भारतामध्ये नॅशनल इन्कम कशा पद्धतीने मोजलेलं आहे आतापर्यंत. मग इथं फॅक्च्युअल क्वेश्चन कसे तयार होतील की आतापर्यंत पहिल्यांदा कोण मोजलं, दादाबाई नौरोजीने मोजलेलं किती होतं, ठीक आहे. किंवा आता इंडियाची इकॉनॉमी जी आहे ती किती नंबरवर आहे, पीपीपी नुसार असेल किंवा इन जनरल जीबीए नुसार असेल, ठीक आहे. तर हे क्वेश्चन इथं तयार होतील. म्हणजे मी जेव्हा सिलेबस पाहतोय तेव्हा मी ह्या प्रत्येक पॉईंटवर कशा पद्धतीचा क्वेश्चन येते ते पण इथं जज करतोय की हा पॉईंट आहे की इथं फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बाकी इथे जे पॉईंट आहेत सगळे तर तिथे कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. तर हे अनालिसिस सोबतच करणं खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. तसेच क्वेश्चन तुम्हाला पुढे दिसतील, ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तर तो आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट असं म्हटलंय. तर हा एक नवीन मुद्दा आहे. इव्हन प्रिलिम्सला सुद्धा आपण डेव्हलपमेंटचं जे काही पुस्तक आहे त्या डेव्हलपमेंटच्या पुस्तकामधून नवीन जे काही इंटरनॅशनल लेवलचं जे काही इकॉनॉमिक्स आहे आणि त्याचा कन्सर्न जो पर्यावरणाशी असेल किंवा शाश्वततेशी असेल तर त्याला धरून हे केलेलं आहे, मुद्दा टाकलेला आहे परीक्षेला. तर त्याच्यामध्ये सोशल आणि इकॉनॉमिक इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे फक्त अर्थव्यवस्था तुमची कशी आहे हे फक्त त्याच्या ग्रोथवर नाही कळत, तर सोशल आणि जे काही इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत किंवा इतर जे काही शैक्षणिक इंडिकेटर्स आहेत तर त्याच्यावरनं कळतं. त्यामुळे सोशल आणि इकॉनॉमिक इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट. मग याच्यामध्ये काय विचारलं जातं, HDI विचारला जातो, ठीक आहे, GII विचारला जातो, ठीक आहे. असे जे काही वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत सोशल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे तर ते सगळे इंडिकेटर्स इथं तुम्हाला विचारले जातात. ते इंडिकेटर्स कधी, आता फॉर एक्झाम्पल आता कधी HDI विचारलाय, HDI ह्या वर्षीचा मागच्या वर्षीचा, HDI हा कधी चालू झाला 1990ला समजा, आणि याच्यामध्ये 1995ला नवीन काही इंडिकेटर्स त्यांनी इंट्रोड्यूस केले होते UNDPने. तर ते कुठले इंडिकेटर्स इंट्रोड्यूस केले होते असा क्वेश्चन ह्या वर्षी विचारलेला आहे, ठीक आहे. तर हे झालं सोशल आणि इकॉनॉमिक इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट ही संकल्पना काय आहे, ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना काय आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट याच्या संदर्भात काही आंतरराष्ट्रीय पातळीवर काही प्रयत्न झालेले आहेत का, ठीक आहे, काही कॉन्फरन्स झालेले आहेत का, ठीक आहे, किंवा काही असे इव्हेंट आहेत त्याच्या संदर्भामध्ये तर ते इव्हेंट तुम्हाला इथे विचारले जातील. म्हणजे इथं जे आहे ते तुम्हाला कशाची गरज आहे, ते कन्सेप्च्युअल गोष्टीची गरज आहे या टॉपिकमध्ये. ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला फक्त फॅक्च्युअल डेटाची गरज आहे, ठीक आहे. याच्यावर जर क्वेश्चन्स आले तर तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स येणार नाही. फक्त इथे की सस्टेनेबल म्हणजे काय, इन्क्लुसिव्ह म्हणजे काय वगैरे, तर हे खूप साधे क्वेश्चन्स आहेत. तर हे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असे विचारले जाणार नाहीत. मात्र याच्यावर स्टॅटिस्टिक जे गोष्टी आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातील. त्यानंतर ग्रीन GDP नावाची संकल्पना आहे. त्यानंतर SDG नावाची जी संकल्पना आहे, जे काही आता आपण SDG आपण जाहीर केलेली आहे, तर ग्रीन GDPचा अर्थ वगैरे काय होतो वगैरे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकवर क्वेश्चन्स विचारले जातील आणि त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल पेक्षा जास्तीत जास्त तुम्हाला जे आहे ते फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातील, ठीक आहे. तर हा एक टॉपिक आहे. याच्यामध्ये अजून पुढे पाहूयात आपण काही याच्यामध्ये पुढचे घटक आहेत का. फॅक्टर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तसंच पुढचं गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्यांनी बघा. नॅचरल रिसोर्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी, कॅपिटल, ओके, पॉप्युलेशन दिलेलं आहे, लोकसंख्या, ह्युमन कॅपिटल, थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. आता ही कन्सेप्च्युअल गोष्ट आहे, याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे नेहमीच, ठीक आहे. ह्या वर्षी पण होता, मागच्या वर्षी पण होता. आणि फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला तर त्यांनी थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन ही कोण मांडलेली आहे असा एक फॅक्च्युअल क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. तर जेव्हा आपण प्रत्येक लाईन आपण पाहतो त्याच्यावर आपण इमॅजिन करू शकतो, इमॅजिन करायचं की आपण जे म्हणतो की क्वेश्चन काय येतील याचं प्रेडिक्शन आपण करायला शिकलं पाहिजे. तर हे सिलेबसवरून तुम्हाला कळतं. ह्युमन कॅपिटल थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन ही कोणी मांडली हा पहिला क्वेश्चन तयार होतो, ठीक आहे. कोणी मांडली, ठीक आहे. आता फॅक्च्युअल गोष्टी विचारतात तर कधी मांडली असा पण तयार होतो, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलंय, ठीक आहे. नेमकं रिलेशन जे आहे तर ते रिलेशन कोणत्या दोन गोष्टीबद्दल रिलेशन त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्ही असं जर प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही तिथे ब्रेक करत गेलात तर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काय आहेत तर ते तुम्ही जज करू शकता. ह्या वर्षी कोणी लिहिली असं विचारलं असेल तर पुढे
कोणत्या दोन गोष्टीच्या रिलेशन बद्दल ती मांडलेली आहे किंवा असं तुम्हाला विचारलं जातील किंवा स्टेजेस त्याचे जे काही आहेत तर त्या स्टेजेस तुम्हाला विचारल्या जातील. ठीक आहे, तर असं तुम्ही काय करू शकता, जज करू शकता पुढे कोणत्या गोष्टीवर क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे तर प्रत्येक वर्षी क्वेश्चन येतो प्रिलिम्सला आणि मेन्सला सुद्धा. जेंडर गॅप जे आहे, त्यानंतर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स जे आहेत, ठीक आहे, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या काही महत्त्वाच्या घटना ज्या आहेत त्याच्यावर हा क्वेश्चन विचारला जातो. एज्युकेशन, हेल्थ, न्यूट्रिशन आणि गव्हर्नन्स, ठीक आहे, म्हणजे हे शाश्वतते संदर्भामध्ये किंवा सस्टेनेबल ग्रोथ मध्ये यांचं काय नेमका रोल आहे, गव्हर्नन्सचा काय रोल आहे किंवा काय नवीन इनिशिएटिव्ह आहेत का, किंवा एज्युकेशन, हेल्थ आणि न्यूट्रिशन मध्ये काय स्थिती आहे. आता ही ह्या स्थिती याच्यावर काय कसा क्वेश्चन येईल, याच्यावर कुठला तरी रिपोर्ट विचारला जाईल. ठीक आहे, एखाद्या रिपोर्टमध्ये जे काही फाइंडिंग्स सापडलेले आहेत तर त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल. म्हणजे हा जो भाग जो आहे तो फॅक्च्युअल गोष्टीचा आहे. ठीक आहे, जेंडर गॅपच्या बाबतीमध्ये हे पण फॅक्च्युअल आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स फॅक्च्युअल आहे. ठीक आहे, त्याचे आयाम कुठले आहेत, त्यानंतर ह्या वर्षीचा इंडेक्स जर आला तर त्याच्यामध्ये पहिले 5 देश कुठले आहेत वगैरे असं. ठीक आहे, फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या सगळ्या. त्यानंतर ह्युमन कॅपिटल इथे कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. ठीक आहे, त्यानंतर हे जे वरचा जो काही प्रॉब्लेम वरचे जे काही आहेत तर ह्याच्यावर हे इतर टॉपिक्स मध्ये कव्हर होणाऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर अजून एक गोष्ट लक्षात घेतली सिलेबसच्या बाबतीमध्ये तर रिपिटेशन आहे. एज्युकेशन हा टॉपिक जो आहे तो HRD मध्ये पण आहे, तोच पॉलिटीमध्ये पण आहे. ठीक आहे, तर प्रत्येक बेरोजगारी इथे पण आहे, मागच्या टॉपिक मध्ये पण होती. ठीक आहे, तर जवळपास एक 10 ते 20% जो सिलेबस जो आहे तो प्रत्येक वेळेस रिपीट झालेला आहे किंवा दुसऱ्या विषयाशी संदर्भात जर घेतला तर जवळपास 50% आपण म्हणू शकतो. ठीक आहे, की ओव्हरऑल जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये 50% जे आहे ते कॉमन गोष्टी आहेत. ठीक आहे, सगळ्या विषयाशी रिलेटेड केला तर हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी असं सगळं रिलेटेड केलं तर. GS2, GS3, GS4 तुम्ही जर 2017च्या अगोदरचे पेपर पाहिले तर GS2चा पेपर आहे का 3चा आहे हे कळतच नव्हतं. ठीक आहे, म्हणजे एवढंच सिमिलॅरिटी त्याच्यामध्ये होती कारण जवळपास सिलेबस सेम आहे. तर हे लक्षात घ्या की तिथं तुमचा फायदा होणार आहे. ओके, रिपीट सिलेबस आहे तर तुमचा तिथं फायदा आहे. ओके, तर हे झालं ह्या फॅक्टर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा गोष्टी, त्याच्यामध्ये काय काय नेमकं गोष्टी आहे तर त्याच्यावर क्वेश्चन कशा पद्धतीने येणार आहे. त्यानंतर मेजरमेंट अँड एस्टिमेट ऑफ पॉवर्टी लाईन काय आहे, आत्ताच क्वेश्चन झाला होता की आताची प्रिलिम्सला क्वेश्चन आला होता की किती रुपये ते पॉवर्टी आपण 2011 आपण हे केली आहे, जाहीर केली आहे. त्यानंतर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, परत इथे हे जे इंडेक्स आहे त्याच्यापैकी हा इंडेक्स एक आहे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. त्यानंतर रिलेशन बिटवीन इन्कम, पॉवर्टी आणि एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, तर ह्या लाईनवरच मागच्या वर्षी क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, की काय रिलेशन आहे इन्कम आणि पॉवर्टीचं वगैरे असं. ठीक आहे, इश्यू ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑन सोशल जस्टिस, म्हणजे जे काही वेल्थ आहे देशाची तर ती कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन झालेली आहे. मग आता याच्यामध्ये काय विचारू शकतात तर तुलना केली जाऊ शकते की आंतरराष्ट्रीय पातळीवरची जी काही हे आहे गरिबी आहे तर त्याचा निकष काय आहेत, नेमकं भारतामध्ये किती गरिबी आहे, त्यानंतर जे काही आपलं जे काही वेगवेगळ्या राज्यामध्ये जे काही गरिबीचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळं आहे तर त्याच्यामध्ये इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. ओके, तर हे इन्कमचं पण आणि गरिबीचं पण किंवा एम्प्लॉयमेंटचं असं. त्याचं सोशल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह इन इंडिया. आता हे सगळ्या इथं काय येतील, इथे योजना आहेत. ठीक आहे, ज्या काही अनएम्प्लॉयमेंटसाठी ज्या काही योजना आहेत त्यांच्या सिक्युरिटीसाठी तर त्या सगळ्या योजना तुम्हाला इथं विचारल्या जातील. ठीक आहे, म्हणजे इथे योजना, ह्याच योजना काय तुम्हाला GS3 मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, अनएम्प्लॉयमेंटच्या. त्यानंतर आहे दुसरा जो टॉपिक आहे तो आहे पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त. आता या सार्वजनिक वित्तच्या टॉपिक मध्ये तुम्हाला जर कर हा जो घटक आहे, टॅक्स जर सोडला तर बाकी सगळ्या कन्सेप्च्युअल गोष्टी खूप जास्त आयोगाने विचारलेल्या आहेत. ठीक आहे, रोल ऑफ पब्लिक फायनान्स इन मार्केट इकॉनॉमी, काय नेमकं मार्केट इकॉनॉमी मध्ये काय पब्लिक फायनान्सचा रोल आहे. म्हणजे आपण आता जे क्वेश्चन आला होता प्रिलिम्सला की ज्याच्यामध्ये पुरवठा बाजूनी सप्लाय साईडनी काय इफेक्ट परिणाम होतील असं सांगितलं किंवा सप्लाय साईडनी कोणकोणते इनिशिएटिव्ह घेतले सरकारने असं विचारलं होतं. ठीक आहे, तर हे मार्केट इकॉनॉमीमध्ये जे काही पब्लिक फायनान्स आपण ओततो तर त्याच्यामुळे काय काय परिणाम होतात. ठीक आहे, म्हणजे बजेटमध्ये आपण जो खर्च करतो त्या बजेटमध्ये केलेल्या खर्चामुळे आपले नेमके काय काय परिणाम होतात, कधी खर्च केला पाहिजे, कधी खर्च नाही केला पाहिजे. ठीक आहे, तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या मार्केट इकॉनॉमी संदर्भामध्ये पब्लिक फायनान्स संदर्भामध्ये तुम्हाला रिलेशन लावून तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन अपेक्षित आहे. त्यानंतर क्रायटेरिया फॉर द पब्लिक इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, आता याच्यामध्ये याचा रोल आहे की म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट करत असताना कोणकोणता क्रायटेरिया आपण गृहीत धरतो. मग कधी कल्याण गृहीत धरतो,
कधी आपण पायाभूत सुविधेचा विकास गृहीत धरतो. ठीक आहे, प्रायोरिटी आपली नेमकी काय असते त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे मेरिट गुड्स आणि पब्लिक गुड्स. ठीक आहे, तर हे एक नवीन संकल्पना आहे, मेरिट गुड्स आणि पब्लिक गुड्स. तर त्या संकल्पना इथे कन्सेप्च्युअल क्वेश्चन अपेक्षित आहे. त्यानंतर सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू, इन्सिडन्स आणि इफेक्ट. ठीक आहे, गव्हर्नमेंटचे जे काही सोर्सेस आहेत रेव्हेन्यूचे ते सोर्सेस तुम्हाला विचारले जातील की जीएसटी मुळे किती कर जमा होतोय, त्यानंतर इन्कम टॅक्स जे आहे त्याच्यामुळे किती होतोय, एक्साईज मुळे किती होतोय. तर हे सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल गोष्टी देतील. टाईप ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. ओके, त्यानंतर म्हणजे इथे बजेटचं जे काही खातं असतं रेव्हेन्यू आणि भांडवली खातं. ठीक आहे, तर ते तुम्हाला विचारतील टाईप काय आहेत, किंवा नियोजित खर्च, अनियोजित खर्च वगैरे अशा ज्या काही संकल्पना ज्या आहेत तर तिथे येतील. त्यानंतर बजेट डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट असेल किंवा प्रायमरी डेफिसिट असेल तर याच्या संकल्पना किंवा याच्यावर क्वेश्चन जे आहेत ते विचारले, साधे साधे क्वेश्चन विचारले आहेत. त्यानंतर फिस्कल डेफिसिट आहे, फिस्कल डेफिसिटची कन्सेप्ट काय आहे, त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी आपण काय करतो नेमकं. ठीक आहे, याच्यामध्ये कंट्रोल ठेवण्यासाठी आपण एक कमिटी बसवलेली होती, FRBM नावाचा कायदा सुद्धा पास केलेला आहे. तर तो एक महत्वाचा याच्यामध्ये भाग आहे. ठीक आहे, त्यानंतर पब्लिक डेट, सार्वजनिक कर्ज किती आहे, त्यानंतर जीडीपीचे किती टक्के आहे ते वगैरे अशा ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी. त्यानंतर आहे परफॉर्मन्स बेस्ड बजेटिंग आणि झिरो बेस्ड बजेटिंग ह्या संकल्पना आहेत त्याच्यामधल्या सार्वजनिक वित्त मधल्या. त्यानंतर आहे जेंडर बेस्ड बजेटिंग. ठीक आहे, तर म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे जे शेवटचे जे 3 पॉईंट आहेत तर त्याचा अर्थ तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर हे जे पहिले 2 पॉईंट आहेत त्याचा सुद्धा अर्थ तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे कन्सेप्च्युअल गोष्टी इथे अपेक्षित आहेत इथपर्यंत, आणि मधला जो भाग जो आहे पूर्णतः तर तो आहे फॅक्च्युअल. ठीक आहे, क्वेश्चन याच्यावर कसे तयार होतील, फॅक्च्युअल क्वेश्चन तयार होतील याच्यामध्ये सगळे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण सिलेबसचं डिवायडेशन करू शकतो की कोणत्या पॉईंटवर कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तशा पद्धतीने तयारी करू शकतो. ठीक आहे, तर हे काही पॉईंट झाले. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता हे पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये 2.1 पासून इंडियन इकॉनॉमीचं चित्र याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, एकतर इकॉनॉमिक सर्वे तुमचा जो आहे तो याच्यामधून कव्हर होऊ शकतो किंवा याच्यातून क्वेश्चन्स ते कव्हर होतील. फक्त काही जर भाग सोडला याच्यामध्ये पुढच्या पार्टमध्ये की जसं की एलपीजी धोरण वगैरे आहे. ठीक आहे, तर ह्या एलपीजी धोरणासंदर्भामध्ये काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातील. बाकी मग जे आहे ते आपण पाहूयात की चॅलेंजेस इन इंडियन इकॉनॉमी. मग इथे परत अजून आलं आहे, गरिबी आली, बेरोजगारी आली, रिजनल इम्बॅलन्स आला, मागे 2 पॉईंट मध्ये आलाय. ठीक आहे, म्हणजे जवळपास सेम आहे, फक्त क्वेश्चन जो तयार होईल तर तो वेगळा होईल. मागे जो पॉईंट आपण पाहिला त्याच्यामध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन अपेक्षित आहे. ठीक आहे, इथे कन्सेप्च्युअल क्वेश्चन अपेक्षित आहे. ठीक आहे, रिजनल इम्बॅलन्स किंवा पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट वगैरे असं. ठीक आहे, त्यानंतर आहे इरॅडिकेशन मेजर्स. तर हे इरॅडिकेशन करण्यासाठी काय काय मेजर्स आपण वापरलेले आहेत गरिबीसाठी. इथे पीडीएस आहे, पीडीएस वर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपण रिजनल इम्बॅलन्स साठी मग ती आता 2013ची एक स्कीम आहे बघा, नेहमी क्वेश्चन त्याच्यावर येतो आपण की 2013ला आपण जे काही इतर जे काही विलेजेस आहेत की फॉर एक्झाम्पल की कॉन्सन्ट्रेशन झालं होतं आपलं उद्योगाचं, तर ते कॉन्सन्ट्रेशन होऊ नये म्हणून आपण ते विकेंद्रीकरणासाठी स्कीम आणलेली आहे. नाव लक्षात नाही येतं मला, पण अशा ज्या काही स्कीम आहेत रिजनल इम्बॅलन्स साठी वगैरे तर ते विचारलं जाते तुम्हाला. नंतर हा टॉपिक तर काय फिल्मचाच आहे, प्लॅनिंग चे टाईप काय आहेत. नंतर प्लॅनिंग कमिशन, समजा की आता नीती आयोग. ठीक आहे, तर हे इथं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म्स मध्ये मी म्हटलं की ते एलपीजी जे आहे तर हा एक आवडता टॉपिक आहे. याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स विचारले जातात आणि ज्या काही याच्या नंतर जे काही मेजर्स घेतलेले आहेत, कर सुधारणा ज्या काही झालेल्या आहेत किंवा आपण ओव्हरऑल ज्या काही फायनान्शियल रिफॉर्म्स झालेले आहेत तर त्या फायनान्शियल रिफॉर्म्स बद्दल सुद्धा तिथे क्वेश्चन अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म्स ऍट सेंट्रल आणि स्टेट लेवल दोन्ही पण सांगितलं. ठीक आहे, तर इथपर्यंत हा सिलेबस जो आहे तो हा इकॉनॉमिक रिफॉर्म्स किंवा इंडियन इकॉनॉमी संदर्भामध्ये आहे. आता इंडियन इकॉनॉमीचं इन जनरल जे काही स्थान आहे तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जीबीए नुसार किती आहे, जीडीपी नुसार किंवा ओव्हरऑल पीपीपी नुसार काय त्याचं स्थान आहे वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये येतात. प्लॅनिंगचा एक छोटासा टॉपिक याच्यामध्ये आहे. ओके, एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट वगैरे ह्या त्या गोष्टी आपण मागे सुद्धा सिलेबसमध्ये पाहिल्या आहेत. आणि सगळ्यात मोठा म्हटलं तर एलपीजी नावाचा जो काही टॉपिक आहे तो. ठीक आहे, तर इथे क्वेश्चन्स इथं अपेक्षित आहेत. जसं की इथं प्लॅनिंग मध्ये सगळं फॅक्च्युअल क्वेश्चन्स अपेक्षित आहेत. इथे जोडायला आपण क्वेश्चन येईल, पहिला 5 year प्लॅन त्याचं काही ग्रोथ रेट देतील किंवा पहिला 5 year प्लॅनचा विषय देतील. ठीक आहे, तर इथे सगळे फॅक्च्युअल क्वेश्चन्स येतील ह्या त्याच्यावर आणि जोड्या लावामध्ये क्वेश्चन तयार होऊ शकतो इथे. ठीक आहे, तसं इथे एलपीजी बाबतीमध्ये फॅक्च्युअल पण क्वेश्चन्स असतील आणि कन्सेप्च्युअल पण क्वेश्चन्स असतील. फॅक्च्युअल आले तर काय, ज्या काही सुधारणा झाल्यात, रिफॉर्म्स झालेत तर त्या रिफॉर्म्सवर येतील.
कुठली कमिटी होती, त्याचा काय विषय होते, त्या कमिटीने काय रिकमेंडेशन्स केल्या वगैरे फॅक्च्युअल गोष्टी अशा. आणि मग ते सप्लाय साईड, डिमांड साईड वगैरे ज्या अशा गोष्टी आहेत किंवा स्ट्रक्चर. सॅप प्रोग्राम म्हणजे काय नेमकं, सॅपचं लॉंग फॉर्म एकदा विचारलं होतं, ठीक आहे, स्ट्रक्चरल अडजस्टमेंट प्रोग्राम वगैरे, ठीक आहे. तर असं त्याच्यावर क्वेश्चन्स तयार होतील. आता दुसरा एक याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे तर तो आहे ॲग्रिकल्चरचा इकॉनॉमिक्समध्ये. आणि याचे क्वेश्चन जे आहेत ते खूप जास्त आता होत आहेत. म्हणजे कुठल्या कुठल्या परीक्षेला तर 19 ते 20 क्वेश्चन जे आहेत त्याच्यावर विचारले, इव्हन 25 पर्यंत सुद्धा याचं मार्क्स गेले, 25 क्वेश्चन याच्यावर विचारलेले आहे. तरी रुरल ॲग्रिकल्चरचा पूर्ण पार्ट आहे असा, एक 3-4 टॉपिक्स आहेत. त्यामध्ये आपण पाहूयात कोणकोणते. रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हटलेलं आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये ॲग्रिकल्चरचा नेमका रोल काय. आता इथेच क्वेश्चन काय तयार होतो की ॲग्रिकल्चर म्हणून आपल्याला जीडीपी किती मिळतो, जीडीपी मध्ये किती टक्के आहे, एक्सपोर्ट मध्ये किती टक्के आहे, ठीक आहे, एम्प्लॉयमेंट मध्ये किती प्रमाण आहे ॲग्रिकल्चरचं, ठीक आहे, तर जीबीए मध्ये किती आहे, ठीक आहे. ओके, तर हे किंवा रुरल ओव्हरऑल जे काही पॉप्युलेशन आहे कंट्रीचं ते किती याच्यावर डिपेंडंट आहे. असे 5 फॅक्च्युअल गोष्टी तयार झाल्या किंवा याच्यावर कुठलाही पैकी एक क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. किंवा ॲग्रिकल्चरचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, पर व्यक्ती मागे किती, आता हा मेन्सचा क्वेश्चन आला होता की पर व्यक्ती मागे समजा की 1.34 हेक्टर्स एवढी ॲग्रिकल्चर शिल्लक राहिली आहे, ठीक आहे. तर हे सगळं फॅक्च्युअल गोष्टी याच्यामध्ये जास्तीत जास्त अपेक्षित आहेत ॲग्रिकल्चरमध्ये. ओके, तरी पाहूयात आपण कोणत्या गोष्टी आहेत. तर इंटर रिलेशन बिटवीन ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. ओके, तर ही एक लाईन त्याच्यामध्ये दिली आहे, रिजनल डिस्पॅरिटीज इन ॲग्रिकल्चर ग्रोथ इन इंडिया असं म्हटलं आहे. की मग याच्यामध्ये रिजनल डिस्पॅरिटीमध्ये जे काही हरित क्रांती झाली तर त्या हरित क्रांतीमध्ये कशा पद्धतीनं विकास झाला, कुठे कुठे विकास झाला नाही, त्याचे फायदे तोटे वगैरे जे आहेत तर ते अशा पद्धतीनं गोष्टी इथं आपण गृहीत धरू शकतो किंवा त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूयात आपण. बरेच आलं काय बनी ॲग्रिकल्चर. हां, हे ॲग्रिकल्चरचं पुढे पण याचा सिलेबस आहे तर तोच आपण सिलेबस पुढे घेऊयात आपण, कंटिन्यू करूयात. हे मध्ये दुसरा थोडासा सिलेबस आहे. हां, ठीक आहे. आपण टाईप ऑफ फार्मिंग, ठीक आहे, ॲग्रिकल्चरचं कंटिन्यू करूयात. टाईप ऑफ फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नेमकं म्हणजे काय, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे काय, कॉर्पोरेट फार्मिंग म्हणजे काय, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय. तर हे सगळं कन्सेप्च्युअल गोष्टी येतील, ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन विचारतात कन्सेप्च्युअल. त्यानंतर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी काय, आत्ताच प्रिलिम्सला पण क्वेश्चन आता आला होता प्रोडक्टिव्हिटीवर, ठीक आहे, की सेंद्रिय शेतीमध्ये प्रोडक्टिव्हिटी जास्त असते का, ठीक आहे, असा एक क्वेश्चन होता. तर तो एक महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही जर दत्त सुंदरमचं पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी आणि जे काही शेतीचे डिवायडेशन आहे, म्हणजे आपण छोटं क्षेत्र आणि जास्त प्रोडक्टिव्हिटी वगैरे असं जे काही हे आहे म्हणजे डिबेट आहे, तर त्या डिबेटवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीवर क्वेश्चन आहे. त्यानंतर ग्रीन रिव्होल्युशन नेहमी प्रिलिमला पण क्वेश्चन येतो, मेन्सला पण क्वेश्चन येतो. आता सुद्धा आला होता ना याच्यामध्ये व्हाईट रिव्होल्युशन कधी चालू झाला, आता प्रिलिमला क्वेश्चन होता. तर अल्टरनेट तो क्वेश्चन विचारला जातो. जीएम टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ॲग्रिकल्चर प्राइसिंग नेमकं काय आहे, एमएसपी नेमकं काय आहे, आता एमएसपी कुठल्या ह्या वर्षामध्ये कुठल्या कुठल्या किती आहेत, गव्हाची किती आहे वगैरे, काही महत्वाच्या क्रॉप्सची एमएसपी सुद्धा विचारली गेलेली आहे. ॲग्रिकल्चर मार्केटिंग, आत्ताच मेन्सला क्वेश्चन होता की महाराष्ट्रामध्ये किती मार्केट वगैरे आहेत, असं काहीतरी 400-700 आकडा दिला होता, ठीक आहे. तर किती मार्केट कनेक्ट केलेले आहेत, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंगची एक स्कीम आहे की ज्या स्कीम मध्ये आपण सगळे मार्केट जोडतोय. तर त्याच्यावर एकदा विचारला होता की किती हजार जे आहेत ते मार्केट जे आहेत ते आपण त्याच्यावर जोडलेले आहेत ई नामवर, ठीक आहे. तर असे काही कन्सेप्ट फॅक्च्युअल क्वेश्चन याच्यावर विचारले गेले आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. GS4, GS2, GS3 ह्या तिन्ही पेपरला नाबार्ड बद्दल क्वेश्चन विचारला जातो. नाबार्डचं नेमकं काम काय आहे, त्याची स्थापना कुठल्या समितीनुसार झालेली आहे आणि सध्या कोणकोणत्या प्रोजेक्टमध्ये नाबार्डनी मदत केली आहे, ठीक आहे. ॲग्रीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जलसिंचनापासून तर ते हे असतील आपलं स्टोअर हाऊस वगैरे असतील किंवा सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये अजून त्यांनी काम केलेलं आहे. शेतीला कर्ज द्यायचं असेल तर ते पूर्ण जो काही याचा एरिया जो आहे नाबार्डचा, तो नाबार्डचा याच्यावर एरियावर क्वेश्चन फंक्शनवर क्वेश्चन विचारला गेला आहे, ठीक आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर इरिगेशन दिलंय, इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट. याच्यामध्ये व्हाईट रिव्होल्युशन, फिशरीजचं काय सध्या चालू आहे, किती प्रोडक्शन आहे, याच्यामध्ये विचारलं होतं बघा की अंतर्गत जास्त आपला उत्पादन आहे की जे काही आपण समुद्री हे करतो फिशरीज करतो त्याच्यावर जास्त उत्पादन आहे. त्यानंतर भारताचा किंवा महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे पोल्ट्रीच्या उत्पादनामध्ये, अशा क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात. फॉरेस्ट्री त्याचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे, हॉर्टिकल्चर अँड फ्लोरिकल्चर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन यावेळी विचारलेला आहे, ठीक आहे. तर हॉर्टिकल्चरच्या स्कीम कुठल्या कुठल्या आहेत नेमका,
आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शन मध्ये भारत कितवा आहे, महाराष्ट्र कितवा आहे. ठीक आहे, तर हे सगळे हा जो सगळा टॉपिक जो आहे तो इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे, इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये जे काही फॅक्च्युअल सगळ्या गोष्टी असतील त्या फॅक्च्युअल गोष्टीमध्ये आपल्याला हे कव्हर होणार आहे. ठीक आहे, तर हा एक ऍग्रीचा पार्ट झाला. अजून पुढे ऍग्रीच्या काही गोष्टी आहेत, बघूयात आपण. फार्म सबसिडीज ज्या आहेत तर त्या सध्या आपण किती देतोय वगैरे, कुठल्या घटकावर देतोय, तर हे तुम्हाला विचारलेलं आहे. सपोर्ट प्राइसिंग वगैरे आपण पाहिलं तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पीडीएस बद्दल नेहमी क्वेश्चन विचारला जातो. फूड सिक्युरिटीचा जो काही कायदा केलेला आहे आपण, तर तो कायदा कधी लागू झाला असा क्वेश्चन होता मागच्या वर्षी. ठीक आहे, कुठल्या महिन्यामध्ये लागू झाला असा. ठीक आहे, त्यानंतर इम्प्लिकेशन ऑफ गॅट अग्रीमेंट, जे आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅटचं इम्प्लिमेंटेशन आपण केलं होतं, नंतर आपण WTO आणला आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीमुळे नेमकं ऍग्रिकल्चरवर कुठला परिणाम झालेला आहे. ठीक आहे, तर याच्याबद्दल क्वेश्चन विचारले गेले आहे. स्ट्रॅटेजीज ऑफ रुरल डेव्हलपमेंट, रुरल डेव्हलपमेंटच्या काय स्ट्रॅटेजीज आहेत. आता हे असे जे काही पॉईंट्स आहेत, अशा पॉईंट्सवर कन्सेप्च्युअल क्वेश्चन तयार होतील. ठीक आहे, नंतर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर, सोशल आणि इकॉनॉमिक. त्याच्यामध्ये सुद्धा इथं फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील की सडक किती आहेत किंवा कुठली योजना आहे सडकसाठी. ठीक आहे, किंवा सोशल गोष्टीसाठी अजून ज्या काही स्कीम आहेत रुरल डेव्हलपमेंट, रुरल भागामध्ये, तर त्या स्कीम तुम्हाला विचारल्या जाते. ठीक आहे, तर ह्या एक पूर्णतः ऍग्रीचा एक जो पार्ट आहे तो जवळपास 15 ते 25 एवढं त्याचं वेटेज सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. काही एक्झामला 25 पण क्वेश्चन त्याच्यावर आले, हे काही एक्झामला 15-20 क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यावर. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा पार्ट ऍग्रीचा आपण पाहिला आहे. त्यानंतर ऍग्रीशी रिलेटेड असलेला सहकार नावाचा एक टॉपिक आहे. तर सहकार्याचे तत्व वगैरे कुठले आहेत. ठीक आहे, त्यानंतर नवीन प्रिन्सिपल सहकाराचे कुठले आहेत. ठीक आहे, पहिलं जे काही सहकाराचं चाललेलं आहे, पहिली समजा की कारखाना असेल किंवा पहिली बँक असेल सहकारी, तर असे जे काही इव्हेंट झालेले आहेत सहकाराच्या बाबतीमध्ये किंवा ज्या काही कमिटीज आहेत सहकाराच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, आता प्रिलिम्सला पण क्वेश्चन आला होता. तर हे बरेचसे गोष्टी ज्या आहेत सहकाराच्या संदर्भामध्ये, तर त्या सुरुवातीच्या फक्त इनिशिएटिव्ह काय घेतले गेले सहकाराच्या बाबतीमध्ये, आणि सध्या आता इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जी काही आकडेवारी दिली आहे की कुठल्या विभागामध्ये सहकारी संस्था जास्त आहेत. ठीक आहे, तर अशा काही गोष्टी आहेत तर त्या परीक्षेत मला विचारल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर स्टेट पॉलिसी आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर्स, समजा की आता आपण सहकार मंत्रालय नॅशनल लेवलला निर्माण केलं आहे, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. किंवा ज्या काही पॉलिसीज आहेत आपल्या सहकारा संदर्भामध्ये रिलीज झालेल्या त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं सहकाराच्या संदर्भामध्ये. अजून याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत कोऑपरेटिव्हचे. त्यानंतर लेजिस्लेशन आहे, कायदा जो आहे तो त्याच्या संदर्भात क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. नंतर आहे कोऑपरेटिव्ह इन द एरा ऑफ ग्लोबल कॉम्पिटिशन. सध्या आता LPGच्या काळामध्ये कोऑपरेशनचं नेमकं काय महत्व राहिलेलं आहे वगैरे. ठीक आहे, तर हे सगळे कन्सेप्च्युअल भाग आहेत की कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स याच्यावर विचारले जाऊ शकतात आणि ते सहज सुटतात आपल्याला. ठीक आहे, किंवा आपण ऑल ऑफ द अबव असं आन्सर लिहितो त्याचं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या पार्टवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे, तर हा पूर्ण ऍग्रिकल्चरचा पार्ट आहे ह्या याच्यामध्ये. ठीक आहे, आता आपण अजून काही जे काही पार्ट्स राहिले ते एकदा पाहूयात. जसं याच्यामध्ये हा एक मध्ये एक स्लाइड आपण सोडली होती की जो भाग आहे मनी. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन आले. फंक्शन ऑफ मनी, बेस मनी, हाय पॉवर्ड मनी, हे सगळे कन्सेप्च्युअल क्वेश्चन याच्यावर तुम्हाला विचारले जाणार. ठीक आहे, याच्यामध्ये काही फॅक्च्युअल विचारलं जाणार नाही. जवळपास सगळ्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत की फंक्शन ऑफ मनीचे रेग्युलर फंक्शन्स काय आहेत, अनुषंगिक कार्य काय आहेत, असाही प्रश्न त्याच्यामध्ये विचारला आहे. बेस मनी म्हणजे काय, हाय पॉवर्ड मनी म्हणजे काय, प्रत्येक वर्षी येतो याच्यावर. क्वांटिटी थेरी ऑफ मनी कोण मांडली, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, कशाचं रिलेशन सांगितलंय. त्यानंतर मनी मल्टिपर म्हणजे काय आहे, मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी थेरीज ऑफ इन्फ्लेशन. ठीक आहे, इन्फ्लेशनच्या मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी जे काही म्हणजे फिशर वगैरे जे काही तत्ववेते वगैरे आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये केन्स असेल, फिशर असेल, तर यांच्याबद्दल त्याचं नेमकं म्हणणं काय होतं मनीच्या संदर्भामध्ये ते विचारलं गेलं आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन. इन्फ्लेशन कंट्रोलसाठी आपण कोणकोणते मेजर्स घेतो, याच्यामध्ये फिजिकल मेजर्स कुठले आहेत, मॉनिटरी मेजर्स कुठले आहेत, तर हे डिवाइड करून ते तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर हे पूर्णतः हा जो भाग आहे मनीचा तो जवळपास एक 4 ते 5 क्वेश्चन याच्यावर विचारले जातात आणि सोपे आहेत. म्हणजे जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर ते क्वेश्चन जे आहेत तुम्हाला सहज सोडू शकता. ठीक आहे, त्यानंतर एक व्यापाराचा एक पार्ट आहे. त्या व्यापाराच्या पार्टमध्ये एक जो सिलेबस दिलेला आहे तर तो तुम्हाला
कन्सेप्च्युअल क्वेश्चन त्याच्यावर विचारले जातात आणि एक जो दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जातात. हा एक मुद्दा पाहूया आपण 1.5चा इंटरनॅशनल ट्रेड आणि इंटरनॅशनल कॅपिटल. याच्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेड ऍज अ इंजिन ऑफ ग्रोथ. ठीक आहे, इथं थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड विचारले तुम्हाला. ठीक आहे, हे कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत सगळ्या. त्यात क्लासिकल आणि मॉडर्न थेरीज, याच्या रोल ऑफ फॉरेन कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी इन ग्रोथ, मल्टीनॅशनल एमएनसीज नेमकं काय आहेत, एमएनसी काय काम करतात, एमएनसीचा काय परिणाम होतो देशाच्या इकॉनॉमीवर वगैरे, एम्प्लॉयमेंटवर काय परिणाम होतो वगैरे, अशा गोष्टी तुम्हाला कन्सेप्च्युअल विचारल्या आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि इंटरनॅशनल फायनान्सिंग एजन्सी ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्ल्ड बँक जी आहे आणि IMF जे आहे, नेहमीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे याचं फंक्शन नेमकं काय आहे. ठीक आहे, फंक्शनवरच क्वेश्चन प्रत्येक गोष्ट असतो याच्या. ठीक आहे, खाली दिलं तिथं IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, IDA आहे, ADB आहे याच्यामध्ये. त्यानंतर रिजनल ज्या काही ट्रेड अग्रीमेंट झालेले आहेत व्यापारासाठी, सार्क असेल, ASEAN असेल, WTO आणि इंटरनॅशनल ट्रेड इन्व्हेस्टमेंट असेल. ठीक आहे, ट्रिप्स आणि ट्रिम्स ह्या ज्या काही संकल्पना आहेत WTOने इंट्रोड्यूस केलेल्या. ठीक आहे, तर ह्या लॉंग फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे, साधा आणि सोपा प्रश्न विचारलेला. ठीक आहे, तर हे सगळं जे काही सिलेबस जो आहे तो व्यापाराशी संबंधित आणि इथे सगळं कन्सेप्च्युअल गोष्टी याच्यामध्ये विचारल्या गेल्या आहेत. आणि दुसरा जो अजून सिलेबस तुम्हाला दिलेला आहे बघा पुढे व्यापाराच्या बाबतीमध्ये, तिथं तुमच्याकडे काय अपेक्षित आहे, तिथे तुमच्याकडनं कन्सेप्च्युअल गोष्टी अपेक्षित आहेत. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल ट्रेड आणि कॅपिटल. इंटरनॅशनल ट्रेड आणि कॅपिटल याच्यामध्ये ग्रोथ, कॉम्पिटिशन अँड डायरेक्शन ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड. इथे म्हणजे कुठल्या वस्तू तुम्ही विकता, कुठल्या वस्तू इम्पोर्ट, कुठल्या वस्तू एक्सपोर्ट, कुठल्या जास्त प्रमाण आहे त्याच्यामध्ये, इथे सगळे कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. फॉरेन ट्रेड पॉलिसी आपली कधी लॉन्च केली, त्याचं टार्गेट काय आहे वगैरे, उद्दिष्ट काय आहे. फॉरेन कॅपिटल फ्लोज म्हणजे आपण जो म्हणतो की कॅपिटल फ्लो जो आहे बाहेरचा फॉरेनचा, तर तो FDI जो आहे, तर तो FDI कसा येतोय, कुठल्या देशाने जास्त केलेला आहे, कुठल्या देशात कुठल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या स्पेसिफिक भागामध्ये जास्त FDI आलेला आहे, किंवा कुठल्या बिझनेसमध्ये, सर्व्हिस असेल, बिझनेस असेल, तर कुठे जास्तीत जास्त FDI आलेला आहे. तर हे सगळे फॅक्च्युअल गोष्टी आहेत सगळ्या. ठीक आहे, आणि त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा पुढेच त्याचा भाग जो आहे तर तो हे सगळं FPI FDI म्हणजे नेमकं काय, ई कॉमर्स आहे तुम्हाला विचारलेलं, एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्ज जे आहे तर ते आपण कशा वापरतो, रोल ऑफ मल्टीनॅशनल्स ज्यात मगाशी जो पॉईंट पाहिला तोच इथे रिपीट आहे, इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सीज ज्या आहेत त्या. ठीक आहे, तर त्यांनी काय नेमकं इंडियाचं रेटिंग केलेलं आहे किंवा कुठल्या एजन्सीज आहेत अशा महत्वाच्या त्या. आणि एक्सचेंज रेट मॅनेजमेंट इन इंडिया, मागे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात म्हणजे इंडियाचा जो काही रुपया आहे तो आपण घसरला वगैरे असं म्हणत होतो, तर तो एक याच्यामध्ये आहे एक्सचेंज रेट मॅनेजमेंट इन इंडिया कसं पद्धतीने केलं जातं वगैरे. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल जे आहे ते इंटरनॅशनल ट्रेड बद्दल आहे. म्हणजे एक सिलेबस जो दिला आहे त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला तिथं अपेक्षित आहेत, तिथं थेरीज इंटरनॅशनल ट्रेडच्या अपेक्षित आहेत, तिथं तत्व येते तिथं अपेक्षित आहेत. ठीक आहे, आणि इतर गोष्टी ज्या आहेत की काय परिणाम झाला LPG मुळे वगैरे, तर अशा गोष्टी तिथं अपेक्षित आहेत. तर इथं सगळा जो फॅक्च्युअल डेटा आहे मग त्याच्यासाठी इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिथे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सुद्धा इकॉनॉमी दिली आहे तुम्हाला. ओके, इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र, तर हे सुद्धा इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये किंवा फॅक्च्युअल डेटा जो आहे तो इथे तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे. सायलेंट फीचर्स ऑफ ऍग्रिकल्चर इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर महाराष्ट्राचं, पॉलिसीज ऑफ ऍग्रिकल्चर इंडस्ट्री अँड सर्व्हिस महाराष्ट्राने नेमकं काय काय पॉलिसीज त्यामध्ये केलेल्या आहेत. त्यानंतर ड्रॉप मॅनेजमेंट इन महाराष्ट्र, FDI इन महाराष्ट्र इन कंपॅरिझन विथ रेस्ट ऑफ द इंडिया. ठीक आहे, तर हे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जे काही दिलेलं आहे गोष्टी, म्हणजे याचा सोर्स जो आहे सिलेबसचा तो काय असणार आहे, इकॉनॉमिक सर्व्हे असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण अजून काही गोष्टी पाहूयात की ज्या सुटलेल्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. ऍग्रिकल्चरचा पार्ट आपण हा राहिला का पाहायचा, इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन नॅशनल इकॉनॉमी. ठीक आहे, तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या परत रिपीट होतील की ऍग्रिकल्चर मधल्याच. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर हे घेतलं का आपण, नॅशनल कॉन्ट्रीब्युशन इन ऍग्रिकल्चर टू नॅशनल इन्कम एम्प्लॉयमेंट मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचं. त्यानंतर बेसिक इनपुट्स काय आहेत ऍग्रिकल्चरचे, गव्हर्नमेंट पॉलिसीज काय आहेत ऍग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये, स्कीम कोणत्या महत्वाच्या आहेत ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये. आता हा एक मुद्दा आहे जो प्रिलिम्सला प्रत्येक वर्षीचा क्वेश्चन असतो आणि मेन्सला पण असतो, लँड रिफॉर्म्स. आता पण तो क्वेश्चन आला होता. ठीक आहे, त्याच्यावर क्वेश्चन असतो. सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये ज्या काही स्कीम आहेत, ठीक आहे, तर त्याच्यावर क्वेश्चन आहे. रेनफेड फार्मिंग, इरिगेशन अँड इट्स मेथड्स, मेकॅनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. ठीक आहे,
त्यानंतर जनरल प्राइस इंडेक्स आहे, इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन आहेत, जीएसटी आणि ॲग्रिकल्चर टॅक्सेशन आहे, प्रेझेंट स्टेटस ऑफ अँड प्रॉस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अग्रीमेंट्स इन ॲग्रिकल्चर. ठीक आहे. त्यानंतर रोल ऑफ ICAR आहे, म्हणजे ज्या काही संशोधन संस्था आहेत ह्या क्षेत्रामधल्या तर त्यांचा नेमका रोल वगैरे काय आहे. ठीक आहे. आणि काही महत्वाच्या स्कीम पण आहेत, इन्शुरन्स स्कीम पण. ठीक आहे. तर हे सुद्धा ॲग्रिकल्चरच्या पार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, बराचसा मोठा सिलेबस दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा हे परत इथे नाव RRB असेल, सगळ्या बँक जे कृषी व्यवसायाला म्हणजे काही कर्ज पुरवठा करणारा जो काही पूर्ण हे आहे सिस्टीम जे आहे त्या सगळ्या सिस्टीमचा इथं अभ्यास आहे. नाबार्ड असेल, RRB असेल, किसान क्रेडिट कार्ड योजना असेल, ॲग्रिकल्चर प्राइसिंग इथं परत अजून आलंय. ठीक आहे. ॲग्रिकल्चर प्राइसिंग ठरवणारी संस्था जी आहे ती संस्था इथं तुम्हाला अभ्यासाला दिली आहे. नाफेड आणि NCDC ज्या काही संस्था आहेत ॲग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या. ठीक आहे. तर त्या सपोर्ट देणाऱ्या ॲग्रिकल्चरला तर त्या संस्था इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे परत अजून ह्या संस्था ज्या आहेत इनाम नावाचा प्रोजेक्ट जो आहे ॲग्रिकल्चरच्या बाबतीत असेल तर तो इथं आहे. ठीक आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरचा बराचसा डिटेल सिलेबस तुम्हाला इथं दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर पुढे फूड अँड न्यूट्रिशन नावाचा एक टॉपिक आहे इकॉनॉमिक्स मध्ये, तो आपण नंतर घेऊया. त्यानंतर काय राहिलं आपल्याला अजून बघूया. हा, ज्या काही बेसिक सुविधा ज्या आहेत ना तर त्याच्या संदर्भामध्ये आपलं राहिलेलं आहे. जसं की मॉनिटरी, हा पुढचा जो पार्ट आहे मॉनिटरी आणि फायनान्शियल सेक्टर. याच्यामध्ये जो आता मग आपण मनी नावाचा जो टॉपिक पाहिला त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. RBIचं फंक्शन वगैरे काय आहे, मॉनिटर आणि क्रेडिट पॉलिसी RBIची काय आहे नेमकी. ठीक आहे. त्यानंतर इन्फ्लेशन टार्गेटिंग इन इंडिया, इन्फ्लेशन कसं ओव्हरऑल 12 ज्या काही पंचवार्षिक योजना आपण राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये इन्फ्लेशन कसं होतं, कुठल्या गोष्टीमुळे वाढलं, कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कमी झालं होतं वगैरे अशा गोष्टी ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी सगळ्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर मनी मार्केट डेव्हलपमेंट, म्हणजे 1991 नंतर जे काही सगळ्या डेव्हलपमेंट झाल्या मनी मार्केटमध्ये त्या सगळ्या सेबीचा रोल तुम्हाला इथे विचारला आहे. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म जे आहेत आता आपण LPG म्हणून त्याला आपण. ठीक आहे. तर परत तो रिपीट झाला आहे सिलेबस सगळा याच्यामध्ये. आणि पब्लिक फायनान्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स याच्यामध्ये सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू मागे पण पाहिला आपण तोच पॉईंट इथे परत रिपीट झाला तो. ठीक आहे. सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू आणि पब्लिक एक्सपेंडिचर नेमकं काय सेंट्रल आणि स्टेटचा सेम त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. ग्रोथ अँड कॉजेस, पब्लिक एक्सपेंडिचर रिफॉर्म्स परत तोच इथं पॉईंट आला इथे. मग इथं तुम्हाला FRBM असेल, FRBM बद्दल क्वेश्चन विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला फेमा जे आहेत. ठीक आहे. फेमा बद्दल क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जाईल. ठीक आहे. रिव्ह्यू ऑफ टॅक्स रिफॉर्म्स, वॅट GST हे जे काही लागू केलेलं आहे हे सगळं फॅक्च्युअल क्वेश्चन याच्यावर अपेक्षित तुम्हाला इथे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे सेंट्रल अँड स्टेट डेफिसिट जे आहे तोच टॉपिक पुढे कव्हर होत आहे. डेफिसिट फायनान्सिंग नेमकं काय आहे. त्यानंतर पब्लिक डेफ्ट जे आहे त्याचं ग्रोथ किती झालेलं आहे, म्हणजे पब्लिक डेफ्ट मध्ये नेमकं फॉरेन कडनं आपण किती घेतोय, देशी मार्केटमधून किती आपण कर्ज घेतोय वगैरे, तर अशा गोष्टी. त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ स्टेट, म्हणजे जे राज्याचं जे काही कर्जबाजारी पण आहे तर त्या राज्याच्या कर्जबाजारीपणाबद्दल संदर्भात काही स्कीम आहे का, किंवा किती कुठलं राज्य सगळ्यात जास्त कर्जबाजारी वगैरे आहे. तर हे सगळे रिपोर्ट्स जे आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर आले किंवा देशी पातळीवर आले हे सगळे रिपोर्ट्सवर क्वेश्चन्स असतील. ठीक आहे. ओके. त्यानंतर फिस्कल रिफॉर्म्स इन इंडिया ते झालं आपलं. आता इतर जो काही पार्ट राहिला होता त्याच्यामध्ये मुख्यतः आपलं ज्या काही बेसिक सुविधा आहेत. ओके. त्या बेसिक सुविधेसंदर्भामध्ये एक सिलेबस दिला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर, देशाचं कसं ॲग्रिकल्चर सेक्टर जसं डिटेल सिलेबस दिला होता तशा पद्धतीनं इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर बद्दल दिलेला आहे की कशा पद्धतीनं त्याचा ग्रोथ पॅटर्न आहे, कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट होता वगैरे असं गोष्टीच्यामध्ये विचारलं गेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर MSME जी काही ग्रोथ झालेली आहे तर ते त्याच्याबद्दल काही स्कीम असतील, पॉलिसीज असतील गव्हर्नमेंट त्याच्याबद्दल असलेल्या. ठीक आहे. त्यानंतर 1991 नंतर नेमकं काय परिणाम झाला इंडस्ट्रीवर, स्मॉल इंडस्ट्रीवर वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी. मग त्या इंडस्ट्रीला वाचवण्यासाठी आपण रिझर्वेशन धोरण आणलं, मग किती गोष्टी रिझर्व ठेवल्या आपण वगैरे, किंवा आता काढल्यात तर मग का काढल्यात वगैरे, तर अशा गोष्टी जेव्हा विचारल्या गेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर इंडियन लेबर इश्यूज वगैरे दिल्या आहेत. ठीक आहे. आणि त्याचे जे काही रिफॉर्म्स झाले वेगवेगळ्या स्कीम ज्याच्यामध्ये आणलेल्या आहेत त्या सगळ्या स्कीम, सोशल सिक्युरिटी मेजर्स जे आहेत म्हणजे इथे स्कीम अपेक्षित आहे. ओके. तर ह्या सगळ्या जास्त नवीन स्कीम आल्यात कामगारांसंदर्भामध्ये त्या इथं अपेक्षित मला आहेत. ओके. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये मुख्यतः रस्त्याबद्दल क्वेश्चन असतो. त्यानंतर जास्तीत जास्त पुढे गेले तर रेल्वे. ठीक आहे. आणि इतर जे काही सगळे घटक आहेत त्या घटकामध्ये ज्या काही फ्लॅगशिप स्कीम आहेत. ठीक आहे. म्हणजे समजा की नॅचरल गॅस आपला असेल, LPGचं सगळ्यात मोठी स्कीम कुठली आहे. ठीक आहे. LPG. त्यानंतर हे झालं LPGचं. त्यानंतर समजा की स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जे काही आपण टॉयलेट हे करतो
ठीक आहे. तर त्याच्या संदर्भात कुठली एक महत्वाची स्कीम आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा की सिंचनाच्या बाबतीमध्ये असेल, ठीक आहे, सिंचन. तर असे जे काही वेगवेगळे घटक आहेत रूरल डेव्हलपमेंटचे, त्या रूरल डेव्हलपमेंटचे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्यामध्ये जी काही फ्लॅगशिप स्कीम आहे ती विचारली जाते आणि ही सगळी आकडेवारी तुम्हाला रस्ते रेल्वेची जी आकडेवारी जी आहे ती इकॉनॉमिक सर्वेमधून पूर्णतः कव्हर होतं. ठीक आहे. तर हे बघा इथं हाऊसिंग आहे, एनर्जी आहे, वॉटर सप्लाय आहे, ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये पण हे सगळ्या गोष्टी आहेत. कम्युनिकेशन आहेत, पोस्ट टेलिग्राफ वगैरे आहेत, नेटवर्क ऑफ रेडिओ टीव्ही इंटरनेट हा एक महत्वाचा आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया. ठीक आहे. त्याच्यामध्ये सांगितलं होतं बघा शहरी इन्व्हेस्टमेंट आणि ग्रामीण इन्व्हेस्टमेंट जी आहे इन्फ्रास्ट्रक्चरची तर ती का होते किंवा का शहरामध्ये जास्त होते वगैरे असा कन्सेप्च्युअल क्वेश्चन याच्यावर विचारला गेला होता. ठीक आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग आपण जे काही नवीन संकल्पना आहेत बोट वगैरे, ठीक आहे, बोट वगैरे अशा काही संकल्पना ज्या आलेल्या आहेत तर त्या सगळ्या एफडीआय मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एफडीआय कसा येतो, कुठल्या जास्त येतो. त्यानंतर प्रायव्हेटायझेशन आपण जे आहे ते केलेलं आहे, समजा की आता टोल वगैरे आलेले आहेत किंवा ज्या काही रस्ते जे आपण हे करतोय देतोय याच्यासाठी वेगवेगळ्या टर्म्स आपण 2009 ला आणलेल्या आहेत. ठीक आहे. 2009 ला एक कायदा केला आहे, त्या कायद्यानुसार आपण प्रायव्हेटायझेशन करतो याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते एक महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसीज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये असलेल्या एसपीबीज काय, अफोर्डेबल हाऊसिंग काय, स्लम रिहॅबिलिटेशन वगैरे अशा काही ज्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ओव्हरऑल जो आपला टॉपिक आहे कुठला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, त्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट संदर्भामध्ये पूर्णतः तुम्हाला महत्वाचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत मुख्यतः रेल्वे आणि रस्त्याबद्दल क्वेश्चन विचारला जातो आणि इतर मग बाकीच्या ज्या काही फ्लॅगशिप स्कीम आहेत प्रत्येक क्षेत्रातल्या त्या तुम्हाला विचारल्या जाते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा पूर्णतः इकॉनॉमिक्सचा जो सिलेबस जो आहे तो दिलेला आहे. कुठली स्लाइड आणली आपली फायला झाली आहे बऱ्यापैकी. ठीक आहे. त्याच्यामध्ये फूड अँड न्यूट्रिशन एक राहिलेला आहे. ठीक आहे. तर फूड अँड न्यूट्रिशनचा हा एक पार्ट तुम्हाला दिलेला आहे जो की पीडीएससी संदर्भामध्ये आहे. ठीक आहे. तर हे एकतर तुम्ही याच्यामध्ये कव्हर करू शकता एनसीआरटीचे जे काही पुस्तक आहेत. ठीक आहे. एनसीआरटी आहे, तामिळनाडू बोर्डचा आहे, त्यासोबतच सीबीएसईचं जे काही सिलेबस आहे तर तुम्ही सीबीएसई जरी टाकलं, हा टॉपिक टाकला फूड अँड न्यूट्रिशन सीबीएसई जरी टाकलं तरी ते येतं. इव्हन आपल्या 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये पण थोडीशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ट्रेंड इन फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन इन इंडिया. ठीक आहे. काय नेमकं भारतामध्ये पिकतं किंवा जास्तीत जास्त उत्पादन होतं, काय कंझ्युम केलं जातं, सेल्फ सफिशियन्सी इन फूड भारताने कधी आणली 1985 समजा त्याच्यावर पण क्वेश्चन आला. प्रॉब्लेम ऑफ फूड सिक्युरिटी काय आहे, त्यानंतर प्रॉब्लेम अँड इश्यूज ऑफ फूड स्पॉइलेज, स्टोरेज, प्रोक्युरमेंट, डिस्ट्रीब्युशन, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ऑफ फूड, कॉमन न्यूट्रिशनल प्रॉब्लेम इन इंडिया, गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड स्कीम ह्या सगळ्या मग याच्यामध्ये आल्या. ओके. पीडीएस असेल, अन्नपूर्णा स्कीम असेल किंवा ज्या काही आपली मिड डे मील स्कीम असेल किंवा ह्या सगळ्या स्कीम ज्या आहेत त्या सगळ्या इथं फूडच्या बाबतीमध्ये असलेल्या स्कीम तुम्हाला विचारतील. परीक्षेच्या बाबतीमध्ये सगळ्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. ठीक आहे. तसेच क्वेश्चन त्याच्यावर विचारले आहेत. क्वेश्चन आपण पहिल्यांदा कळून जाईल. ओके. नंतर पीडीएस आहे, फूड फॉर वर्क प्रोग्राम आहे, मिड डे मील स्कीम येत आहे, ग्रीन रेव्होल्युशन आहे, ऑइल फॉर फूड प्रोग्राम आहे, न्यूट्रिशन सिक्युरिटी आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट कधी लागू झाला वगैरे असे क्वेश्चन विचारले गेले आहे. ठीक आहे. तर हा एक नवीन टॉपिक जो आहे फूड अँड न्यूट्रिशन नावाचा. ठीक आहे. तर तो सायन्सशी पण रिलेटेड आहे आणि थोडासा जर पीडीएस किंवा हे जे काही पॉलिसी गव्हर्नमेंटच्या पॉलिसी जर रिलेट केल्या कल्याणाच्या त्याच्याशी पण रिलेटेड आहे. ठीक आहे. तर असा मधला टॉपिक आहे तो फूड अँड न्यूट्रिशन. ठीक आहे. तर हा पूर्णतः इकॉनॉमिक्सचा सिलेबस एवढ्या गोष्टी याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता कळेल की अभ्यास करत असताना किंवा इतर कुठलेही पुस्तक वाचत असताना आपण काय काय याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर हा 105 मार्क्ससाठी ओव्हरऑल सिलेबस दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की 105 पैकी जवळपास कन्सेप्च्युअल क्वेश्चनची संख्या जी आहे ती वाढत चालली आहे. जवळपास 55 ते 70 क्वेश्चन जे आहेत ते कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत ज्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं प्रिपेअर करावं लागेल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट तर प्रत्येक जी लाईन आहे त्या लाईनमध्ये एक क्वेश्चन असं फ्रेम केलेला आहे. तर तुम्हाला जर क्वेश्चन्स प्रिडिक्ट करायचे असतील तर तुम्ही प्रत्येक लाईन वाचू शकता. फॉर एक्झाम्पल ही लाईन वाचली मी सेल्फ सफिशियन्सी इन इंडिया, याच्यावर काय क्वेश्चन तयार करू शकतं एखादा सेट करणारा, तर कधी आपण सेल्फ सफिशियंट झालो. ठीक आहे. कुठल्या योजनेमध्ये आपण फूडमध्ये सेल्फ सफिशियंट झालो असा क्वेश्चन जेव्हा मी तयार करू शकतो. ठीक आहे. किंवा सेल्फ सफिशियन्सी इन फूडमध्ये आपण काय करू शकतो की याच्यामध्ये प्रोडक्शन पण विचारू शकतो मी. पुढे अजून डोकं गेलं माझं की भारतामध्ये नेमकं
महत्वाचे जे काही धान्य आहेत, गहू आणि भात, हे दोनच महत्वाचे धान्य आहेत जास्तीत जास्त. तर हे गहू आणि याच्यामध्ये आपण कुठे आहोत सध्या, किती प्रोडक्शन आहे आणि आपण त्याच्यामध्ये आयात करतो का निर्यात करतो, किंवा इथे आपण तुम्हाला माहिती आहे की डाळीच्या बाबतीमध्ये आपण तेल आणि डाळीच्या बाबतीमध्ये आपण आपल्याला अजून आयात करावं लागतं. तर इथे मी तुम्हाला विचारू शकतो की तेल आणि डाळीच्या बाबतीत आपण सेल्फ सफिशियंट झालो आहोत का. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रत्येक लाईनवर विचार करू शकतो आणि येणारा क्वेश्चन प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे, नंतर पीडीएसच्या बाबतीमध्ये पीडीएस कधी चालू झाली काय नाही वगैरे, तर असे प्रत्येक गोष्टीवर आपण विचार करू शकतो आणि क्वेश्चन जे काही येणार आहेत तर त्याला आपण काय प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट याचा उद्देश काय आहे एकदा विचारलंय, कधी कुठल्या महिन्यात लागू झाला एकदा विचारलंय. ठीक आहे, त्यानंतर याचा म्हणजे तारीख सुद्धा विचारली एकदा, म्हणजे याच्यामध्ये विचारायचं काहीच नाही, याच्यामध्ये 2-4 गोष्टी आहेत. याच्यावर त्याला क्वेश्चन तयारच करायचा असेल तर तो काय करेल, कधी लागू झाला, काय उद्देश आहे, त्याची तारीख नेमकी कुठली आहे. ठीक आहे, तर अशा गोष्टी विचारलेल्या आहेत. तर हे झालं ओव्हरऑल इकॉनॉमिक्सच्या गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहूयात सायन्स टेकमध्ये ओव्हरऑल कुठले टॉपिक आहेत तेवढं आपण पाहूयात. एनर्जी सायन्स आहे त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कुठले कुठले आहेत. ओके, त्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कुठले आहेत. ठीक आहे, त्यानंतर सोलार सिस्टीम मध्ये विचारलं मला की सोलार कुकर वगैरे, सोलारच्या बाबतीमध्ये काय सध्या चालू आहे मार्केटमध्ये आणि नवीन जे काही सोलारचे जे काही प्रोडक्ट आहेत तर त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं यूज केलं जातं, त्याच्या स्कीम काय आहे, त्याचं सबसिडी दिली जाते का वगैरे, किंवा सोलारच्या प्रोडक्शनमध्ये इंटरनॅशनल कंपॅरिझन विचारलंय तुम्हाला की चायना पहिला आहे का वगैरे असं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे विचारल्या गेल्या आहेत. त्याच एनर्जीमध्ये संशोधन करणाऱ्या काही संस्था ज्या आहेत त्या संस्था सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासाला दिलेल्या आहेत. ठीक आहे, जे नवीन जी काही टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आलेली आहे एनर्जीमध्ये तर ती तुम्हाला इथं दिलेली आहे. त्यासोबतच तुम्हाला कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाचा एक टॉपिक आहे. याच्यावर सुरुवातीला 5 क्वेश्चन विचारले जात होते, आता याचे क्वेश्चन तरी 10च्या आसपास केले. ठीक आहे, 8 ते 10. तर हा एक महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे इथे क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहेत. याच्यामध्ये सुद्धा IT ऍक्ट जो आहे आपण जो पॉलिटीमध्ये करतो तर त्या याच्यावर एक क्वेश्चन असतो. गव्हर्नमेंटचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत, नाम असेल किंवा कुठलंही असेल, जसं की आता स्वामित्व बरं आलता क्वेश्चन प्रिलिम्सला, स्वामित्व नावाची योजना जी आहे ही. ठीक आहे, तर असे जे काही इनिशिएटिव्ह आहेत गव्हर्नमेंटचे तर हे 2 क्वेश्चन तुम्हाला सहज याच्यावर तुम्ही काय करू शकता, मिळवू शकता. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एखादा फुल फॉर्म विचारला जातं एखाद्या टर्मचं, कॉम्प्युटरमध्ये असलेल्या जे काही टर्म्स आहेत त्याचा एखादा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जातं, तर तुम्ही तिथं असं ह्या भागावर मार्क्स मिळवणं खूप अवघड आहे, कारण काय विचारलं जाईल हे माहिती नाही. एकतर तुम्ही त्याचा PYQचा आधार घेऊ शकता किंवा त्यातल्या त्यात जे काही सोपे टॉपिक्स आहेत वरवरच. आता समजा की इथं क्लाउड कॉम्प्युटिंग इथं दिलंय, मग याच्यावर क्वेश्चन तयार झाला तर काय क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय हे करून ठेवायचं, सोशल नेटवर्किंग म्हणजे काय, ब्लॉकचेन म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स नवीन संकल्पना आहे, जे काही नवीन त्याच्यामध्ये दिसतंय तर त्या सगळ्या नवीनचा अर्थ माहिती करून घ्यायचा ऑनलाईन, किंवा ही टर्म दिली आहे त्याचं लॉंग फॉर्म नेमकं काय आहे, याच्यामध्ये नेमकं काय गोष्टी येतात वगैरे. ठीक आहे, तर असं तुम्ही याच्यामध्ये मार्क्स मिळवू शकता. तसं मार्क्स मिळवणं याच्यामध्ये अवघड आहे. ठीक आहे, अजून एक दुसरा एक टॉपिक जो अवघड आहे मार्क्स मिळवण्यासाठी तो बायोटेक्नॉलॉजी. जवळपास 10 ते 15 क्वेश्चन, मॅक्सिमम 15 विचारले जातात, पण 10 ते 15 क्वेश्चन हा टॉपिक विचारले गेले आहेत. आता याच्यासाठी वेगवेगळे पुस्तकं पण आहेत. ठीक आहे, पण तेवढे जे काही वाचणं जे आहे ते परवडत नाही आपल्याला. त्याच्यासाठी NCERTचं एक पुस्तक आहे, NCERTचे टॉपिक्स आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी नावाचा टॉपिक आहे, त्यातनं बरेचसे क्वेश्चन्स कव्हर होऊन जाते. ठीक आहे, तर त्याचं बायोटेक्नॉलॉजीचं इंट्रोडक्शन वगैरे त्याच्यामधल्या सगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीपर्यंत सगळा सिलेबस दिला आहे, प्लांट टिश्यू कल्चर वगैरे याच्यामधल्या सगळ्या ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्सवर क्वेश्चन विचारला आहे आणि ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्यातल्या तर त्याच्यावर क्वेश्चन इथे विचारला गेला आहे. सिलेबस तसा मोठा करून दिल्यामुळे आपल्याला अजून सोपं जातं की आपण काय करू शकतो, त्याचा प्रत्येक ओळीचा अर्थ वगैरे आपण पाहू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, नंतर स्पेस अँड सायन्स टेक्नॉलॉजी एकदम सोपा टॉपिक आहे. इस्रोच्या वेबसाईटवर जेवढं काही माहिती आहे अवेलेबल तेवढीच करायची याच्यामध्ये होऊन जातं. ठीक आहे, काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. त्यानंतर रिमोट सेन्सिंग इथं ऍड केलं आहे, रिमोट सेन्सिंग अँड इट्स ऍप्लिकेशन. आता हा GS1 मध्ये पण आहे. ठीक, GS1 मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यावर 5 ते 7 क्वेश्चन विचारले जातात. इकडे कमी विचारले जातात, 3-4 आसपास क्वेश्चन विचारले जाते, म्हणजे रिपिटेशन जसं म्हणते सिलेबस रिपिटेशन खूप जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी मध्ये अजून काही गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये पुढे डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे, बायोसेफ्टी वगैरे बायो इथिक्स पर्यंत तुम्हाला दिलेला आहे.
त्यानंतर आहे पेटंट, बायोसेफ्टी वगैरे दिले. टेररिझम ऍक्टिव्हिटीज परत गोष्टी दिल्या. नॅचरल डिझास्टर हा एक टॉपिक आहे. ठीक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट हा एक टॉपिक आहे. ठीक आहे, हा एक न्यूक्लिअर प्रोग्राम एक टॉपिक आहे याच्यामध्ये आणि आहे डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे असे टॉपिक्स आहेत की ज्याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी पैकी मार्क्स घेऊ शकतो. त्यानंतर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी सगळ्या कन्सेप्ट विचारल्या जातात, पैकी मार्क्स घेऊ शकतो. डिझास्टर मॅनेजमेंट पूर्ण अगोदरची सगळी माहिती जेवढी आहे त्याच्या ती विचारली जाते, पैकी मार्क्स घेऊ शकतो. आणि दुसरा जो आहे एनर्जी. ठीक आहे, तर हे 20 क्वेश्चन जे आहेत त्याच्यावरचे, ह्या 20 पैकी तुम्ही 20 मिळवू शकता. ठीक आहे, बाकी राहतं बायोटेक्नॉलॉजी 15. तर याच्यामध्ये तुम्ही जर PYQ सोडवले सगळे, त्याचा अर्थ माहिती करून घेतला PYQ वगैरे, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 5 ते 7 क्वेश्चन आरामात PYQ वर सोडवू शकता. ठीक आहे, ओके. आणि कॉम्प्युटर आणि जे काही टेक्नॉलॉजी आहे, इंटरनेट टेक्नॉलॉजी, तर त्याच्यावर अवघड क्वेश्चन्स येतात. तर त्याला डील करण्यासाठी तुम्हाला PYQ पाहावं लागतील किंवा ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत तर त्या तुम्हाला पाहून घ्यावं लागतील. किंवा प्रत्येक लाईनमध्ये नेमकं काय विचारलं जाईल, बरोबर विचारतात, त्यामुळे प्रत्येक लाईन एकदा पाहून घ्यायची आपण. ओके, तर हे झालं सायन्सच्या सिलेबसमध्ये. सायन्सच्या सिलेबसमध्ये मी तुम्हाला सांगितलं, याच्यासाठी सोर्सेस पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत की स्पेससाठी तुम्ही इस्रोची वेबसाईट पहा, न्यूक्लिअरसाठी जे काही एनसीआरटीची पण PDF आहे आणि कोळंबे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी NCERTची PDF आहे. ठीक आहे, त्याच्या बाहेर अजून काही चालू नाही. ठीक आहे, NCERTच्या PDFच्या बाहेर अजून काही चालू नाही. आणि एनर्जीसाठी सुद्धा कोळंबे सरांचं पुस्तक आहे. म्हणजे हा सगळा जो काही टॉपिक आहे सायन्स टेकचा, त्यासाठी डोळे झाकून कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं. मोठं पुस्तक आहे पण तुमचे क्वेश्चन अजिबात चुकणार नाही. ठीक आहे, ओके. वेळ आहे आता, तर आपण पूर्णतः म्हणजे हे तर आउट ऑफ तुम्हाला येतील त्याच्यानुसार, फक्त इथे स्पेस तर तुम्हाला अपडेट राहावं लागेल की नवीन काय लॉन्च केलेलं आहे त्याच्या वेबसाईटवर. बाकी आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळून जातील. बायोटेक्नॉलॉजीसाठी फक्त NCERT करायचं आणि PYQ सगळे करून घ्यायची. ठीक आहे, किंवा तुम्ही इंटरनेटवर जर सर्च केला की MCQ ऑन बायोटेक्नॉलॉजी असं करायचं, मग ते सगळ्या एक्झामचे MCQ येतात. नीटला विचारलेले, इकडे विचारलेले तेच MCQ इकडे रिपीट होतात. ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजी माझ्याकडे आहेत ह्या फाईल सगळ्या. तर बायोटेक्नॉलॉजीवर जेवढे की तुम्हाला MCQ सापडतील ऑनलाईन कुठल्याही विद्यापीठाचे किंवा कुठलेही, तर ते सगळे MCQ सोडून घ्यायचे. बाकी काही असं वेगळं येत नाही एक्झामला. ठीक आहे, तर हे सायन्स झालं. त्यानंतर आपण हे जर हा झाला ओव्हरऑल सिलेबस. पण या ठीक आहे, सिलेबस आपण पाहिला. आता आपल्याला क्वेश्चन पॅटर्न एक पाहायचा होता. ठीक आहे, किती वेळ आहे? ठीक आहे, क्वेश्चन पॅटर्न मध्ये आपण काही क्वेश्चन्स फक्त आपण पाहूया की आता जो आपण सिलेबस पाहिला होता तर त्या सिलेबसवर नेमके कसे क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे, ओके. हा बघा, पहिला क्वेश्चन विचारलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची खालीलपैकी 2 प्रमुख कार्य कोणती असं म्हटलं. ठीक आहे, म्हणजे IMFच्या IMFचं काम विचारलं. मी तुम्हाला मगाशी पण सांगताना म्हटलं की प्रत्येक वेळेस काय विचारलं जातं. ठीक आहे, प्रत्येक वेळेस याच्या वर्क WTO असेल, IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, त्याच्या कामावरच मला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याचं नेमकं एकदा स्थापना काय आहे, किती सदस्य आहेत, म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन आले तर स्थापना कधी झाली, किती सदस्य आहेत त्याचे, आता कुठला नवीन सदस्य झालेला आहे का वगैरे अशा गोष्टी विचारल्या जाते. बाकी याच्या कामावर जास्तीत जास्त फोकस केलं जाईल. ठीक आहे, त्याचं काम तुम्हाला विचारलेलं आहे त्याच्यावर. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. रिसेट्स ऑप्शन रिसेट्स ऑप्शन पेजेस करू का पर्यंत. ठीक आहे,
झाले पेशेस. ठीक आहे. तिसरा आहे. ओके ठीक आहे. तर ते WT वर क्वेश्चन चालला होता. त्यानंतर तुम्ही क्वेश्चन पाहिलं तर त्याच्यामध्ये बघा, चलनवाढीतील अंतर या संज्ञेचा केन्सच्या मते खालीलपैकी कोणता अर्थ आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. इन्फ्लेशनरी गॅप म्हणजे काय, असं केन्सला काय नेमकं वाटतं असा क्वेश्चन विचारला. म्हणजे जे काही सगळे जे काही कन्सेप्च्युअल पार्ट होता त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही सगळे त्यातले तत्ववेदे आहेत तर त्या तत्ववेद्याच्या नेमकं काय वाटतं त्यांना त्याच्या संदर्भामध्ये, किंवा त्यांनी नेमकं कशाचं रिलेशन कशाचं सांगितलेलं आहे तर त्या गोष्टीवर क्वेश्चन होता. त्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जशा तशी ती लाईन विचारलेली आहे त्याच्यामध्ये संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे नाही असं म्हटलं. म्हणजे तो सिद्धांताबद्दल त्यांनी विचारलं आहे मला की नेमकं काय खरं नाही त्याच्या संदर्भामध्ये. चौथा क्वेश्चन. पाचवा क्वेश्चन पाहिला तर तुम्ही त्याच्यामध्ये काय येईल तर भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलं. निर्वाह शेतीमुळे म्हणजे ज्या काही अडचणी आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये तर त्यात हे दिले खाली दिले. निर्वाह शेतीमुळे आपल्यास राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो, ती अडचण आहे. त्यानंतर वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वामुळे आपल्यास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो असं म्हटलंय. काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे आपल्यास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो. म्हणजे जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये असलेले तर ते प्रॉब्लेम्स तुम्हाला इथे विचारलेले आहे. ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेम्सवर हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे ज्या काही अर्थशास्त्राने तुम्हाला दिलेले आहेत इथे सार्वजनिक खर्चाची म्हणजे जो काही पब्लिक फायनान्स नावाचा टॉपिक होता त्या पब्लिक फायनान्सच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या थेरी आहेत. त्या वेगवेगळ्या थेरीमध्ये सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कोण कशा पद्धतीने केलेलं आहे त्याच्याबद्दल इथे क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला ज्या काही संकल्पना दिल्या सुरुवातीला पहिल्या टॉपिकमध्ये GDP आणि GNP मध्ये नेमकं काय फरक वगैरे आहे. ठीक आहे. तर ते विचारलं तुम्हाला इथे. भारत सरकारच्या 2020 आणि 21च्या अर्थसंकल्पामध्ये काय नेमके तरतुदी केलेल्या आहेत म्हणजे हा करंट रिलेटेड क्वेश्चन आहे किंवा आपण असं म्हणूया की इकॉनॉमिक सर्वे मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर सामाजिक सेवा क्षेत्रावरील खर्चाच्या महसुली खर्चातील वाटा सर्वाधिक आहे किंवा आर्थिक सेवावरील खर्चाच्या भांडवली खर्चातील वाटा सर्वाधिक आहे. म्हणजे नेमकं बजेटमध्ये नेमकं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तर त्याच्याबद्दल हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर पुढे आपण पाहिलं तर बघा लोकसंख्या वाढ व आर्थिक विकास यातील संबंध म्हणजे लाईन ज्या आहेत सिलेबस मधल्या लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकासाच्या संबंध तर त्याच्यावर क्वेश्चन तयार केला आहे. नेमका त्याच्या संबंधामध्ये खालीलपैकी कुठले वाक्य बरोबर आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर WTOच्या बाबतीमध्ये बघा काय क्वेश्चन आला परत एकदा. WTOच्या खालील कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलंय तर त्याच्या कार्याबद्दल आहे विशेषतः. म्हणजे हे जे काही 3 विधान दिलेले आहेत तर ते पूर्णतः त्याचं कार्य दिलेलं आहे WTOचं. ठीक आहे. त्याच्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत सगळ्या त्याच्या संदर्भामध्ये त्याचं काम विचारलं जातं आणि जास्तीत जास्त फॅक्च्युअल माहिती जी आहे त्याच्या संदर्भात तर ती विचारली जाते. त्यानंतर परत कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. पैशाच्या चलन संख्यामान सिद्धांत तो आपल्याला एक लाईन दिली आहे पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत मग त्याच्यामध्ये काय नेमकं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्राध्यापक कोहली यांनी आंतरराष्ट्रीय भांडवली हालचालीसाठी कोणती कारणे सुचवलेली आहेत. ठीक आहे. ज्या काही ट्रेड थेरी आहेत इंटरनॅशनल तर त्या ट्रेड थेरी संदर्भामध्ये हा क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण उत्तर पाहत नाहीये कारण आपण जस्ट की त्या सिलेबसवर नेमके क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत हे आपण पाहतो. आता इथे लिंग आधारित अर्थसंकल्पाची स्थिती या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या कारण तो पॉईंट आहे आपल्याला जेंडर बजेट. 2001च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये भारतात लिंग आधारित अर्थसंकल्पाची गरज असल्याचा विशेष संदर्भ देण्यात आला. लिंग आधारित अर्थसंकल्प आणि आर्थिक वर्गीकरण या संदर्भात सामान्य दृष्टिकोन सूचित करण्यासाठी डॉक्टर अशोक लहिरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. भारतात अद्यापही लिंग आधारित अर्थसंकल्पाची प्रक्रिया सुरू झालेली नाही असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत जेंडर बजेट संदर्भामध्ये तर त्या डेव्हलपमेंट सगळ्या इथे तुम्हाला विचारल्या आहेत भारतामध्ये. ठीक आहे. परत हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारला की उच्च शक्ती पैसा म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. उच्च शक्ती पैशाचं वर्णन करणारं वाक्य ओळखा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा दारिद्र्या संबंधीचा अहवाल सरकारने कधी सादर केला. हे एक नवीन पॅटर्न आहे आयोगाचा की असे क्वेश्चन्स इकॉनॉमिक्स मध्ये GS4 मध्ये खूप जास्त पाहायला मिळतात आणि याच्यावरच तुमचं जे काही एक 10 मार्क्स इतरांपेक्षा जास्त मिळतात तर ते याच्यासाठी मिळतात तुम्हाला की हा रिपोर्ट कधी सादर झाला किंवा ही योजना कधी चालू झाली ह्या 2 गोष्टीवरच 6-7 क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. तर मग इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला वन लाईनर खूप व्यवस्थित करावं लागतील. हा जो डेटा जो आहे तो एका पेजवर लिहून काढावा लागेल असेल एक 20-25 पेजेस तुम्हाला रेडी करावं लागतील आणि हे शेवटच्या दिवशी रटून जावं लागेल. ठीक आहे. तर हा त्यांचा आवडता क्वेश्चन आहे
की स्कीम कधी चालू झाली, कुठल्या महिन्यात देतात किंवा तारीख पण देतात, किंवा रिपोर्ट कधी पब्लिश झाला याचं इयर देतात, आणि योजना चालू झालेल्या जोड्या लावामध्ये पण देतात, ही योजना कधी चालू झाली ती योजना. त्यानंतर कराच्या संदर्भामध्ये त्यांनी दिलंय, जो काही पब्लिक फायनान्स नावाचा टॉपिक आहे तर त्याच्या संदर्भामध्ये कराचा अंतिम बोजा त्या व्यक्तीवर पडतो जो व्यक्ती कर भरते वगैरे. ठीक आहे, तर हे कन्सेप्च्युअल गोष्टी दिल्या. प्रत्यक्ष करामध्ये उच्च पातळीची लवचिकता असते, लवचिकता नसते वगैरे, ह्या सगळ्या कन्सेप्च्युअल गोष्टी याच्यामध्ये आहेत. ओके, त्यानंतर बघा क्वेश्चन फक्त आपण पाहूया. त्यानंतर बघा क्वेश्चन आहे कशावर आहे हा, स्थूल देशांतर्गत उत्पादनासंदर्भात ज्या काही पहिल्या टॉपिक मध्ये टर्म दिल्या होत्या जीडीपी जीएनपी वगैरे, त्या टर्म्सवर आहे, त्याचा अर्थ विचारला येतो. त्यानंतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या खालील संख्यापैकी कोणती संख्या तीव्र बेरोजगारीचं मापन नावाची संकल्पना जी आहे ती इथं आहे. त्यानंतर बाजार किमती स्थूल देशांत परत जीडीपी आणि जीएनपी संदर्भामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याचा अर्थ दिलेला आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर आर्थिक विकास आणि मानव विकास यांच्यातला फरक आहे हे मत कोणी मांडलं असं विचारलेलं. ठीक आहे, की आर्थिक विकास आणि मानव विकास ही संकल्पना ही वेगळी आहे आर्थिक विकासापेक्षा, तर हे कोणी मांडलं वगैरे असं त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला माहित आहे. त्यानंतर चलन संख्यामान सिद्धांताचं ते हे दिलं, इक्वेशन दिलं तुम्हाला विचारलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या हेक्चर ओव्हलिन सिद्धांतानुसार पर्टिक्युलर तुम्हाला हेक्चर ओव्हलिन थेरी माहिती पाहिजे तुम्हाला तिथे. ठीक आहे, तर हे काही क्वेश्चन्स आहेत जे एकदम टू द पॉइंट तुम्हाला माहिती असायला पाहिजे किंवा कन्सेप्च्युअल तुमची क्लॅरिटी असली पाहिजे. दारिद्र्याच्या मोजमापनाच्या बाबतीमध्ये काय क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणती संज्ञा मानवी विकास अहवाल 2010 मध्ये मांडलेली आहे. नवीन जे काही आपण अहवाल हे केले, ऍड केले 2010ला, तर ते 10 मध्ये कुठले अहवाल नेमके हे झाले. तौलनिक खर्चाच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो, हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, दारिद्र्याच्या मोजमापनाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती संज्ञा हे झालं. ई श्रम जे पोर्टल आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं की गव्हर्नमेंटच्या जे काही ई सगळ्या योजना आहेत, स्वामित्व जसं आता विचारलं होतं तसं प्रत्येक वर्षी प्रत्येक एक्झाम मध्ये हे त्याचा प्रायोरिटी एरिया राहिलेला आहे, तर तो तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे, त्यानंतर हे तर एकदम सोपं आहे, जोड्या लावून द्यायला. त्यानंतर ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन्स आपण पाहूयात. बघा, ऍग्रिकल्चरवर त्यांनी विचारलं की 5व्या पंचवार्षिक योजनेपासून फलोद्यान व्यवसायाकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. ठीक आहे, आणि 6व्या पंचवार्षिक योजनेपासून फलोद्यान व्यवसायाकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. कुठल्या योजनेपासून लक्ष दिलेलं आहे, तर हे 1984 ची एक स्कीम आहे. ठीक आहे, 1984 ची एक स्कीम आहे, तिथून त्याच्या अगोदरची पण काही स्कीम आहेत, मात्र 1984 पासून खूप चांगल्या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे गव्हर्नमेंटने वगैरे. ठीक आहे, तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 2021च्या कृषी अहवालानुसार भारताचे निव्वळ लागवड क्षेत्र हे इथं विचारलं बघा. ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमिक सर्वेमध्ये जी काही पूर्ण आकडेवारी जी आहे तर ती आता इथं तुम्ही काही लॉजिक वगैरे लागू शकत नाही, की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे किंवा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, असं एकदम कमी क्वेश्चन्स तुम्हाला GS4 मध्ये मिळतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक वगैरे लावता येईल. आता हे मी म्हटलं की मला योजनेचा जो काही क्वेश्चन्स वगैरे आहे, औद्योगिक धोरण आहे, औद्योगिक धोरणाचे हे दिलेत की ये दिलेत पुढे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा काही कन्सेप्च्युअल गोष्टी. आता हे परत एकदा क्वेश्चन हाच आहे वाटतं की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अधिसूचित कुठल्या महिन्यामध्ये अधिसूचित करण्यात आला. फॅक्च्युअल मी म्हटलं ना की 10 मार्क्स जे इतरांना जास्त मिळतात ते असे क्वेश्चन्स आहेत GS4 मध्ये, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. आता ही महाराष्ट्रातील शेती ही निसर्गावर जास्त अवलंबून आहे. ठीक आहे, अपुरे भांडवल ही महाराष्ट्रातील शेती उत्पादकता कमी असण्याचे कारण आहे. ठीक आहे, असे जनरल स्टेटमेंट जे आहेत तर ते दोन्ही बरोबर आहेत, समजा सहज आपल्या लक्षात येईल. तर बरेचसे जे काही थेरॉटिकल लाईन्स आहेत आपल्या सिलेबस मधल्या, तर त्या सगळ्या थेरॉटिकल लाईनवर असे क्वेश्चन्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि मुख्यतः ते बरोबर असतात किंवा जनरल स्टेटमेंट असतं. जनरल स्टेटमेंट असतं तर ते बरोबर धरतो आपण, तर अशा आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणते सेंद्रिय शेतीचे फायदे आहेत. ठीक आहे, शेतीतील उत्पादकता वाढते असं म्हटलेलं आहे आणि पर्यावरण संतुलन निर्माण होतं. पर्यावरण संतुलनासाठीच ही आहे. आता इंग्लिशमध्ये तुम्ही इन्क्रीज ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे, सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन भरघोस मिळतं का? नाही, पण प्रोडक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे, जे काही कॅपॅसिटी आहे जमिनीची प्रोडक्टिव्ह असण्याची ती कॅपॅसिटी वाढते.
ठीक आहे. तर असं थोड्याशा शब्दामध्ये तुम्हाला काय केलं जातं, चुकवलं जातं. त्यानंतर बघा हे परत क्वेश्चन्स तसा आला की मी जर म्हटलं की 10-12 क्वेश्चन्स तसे आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचं लीड मिळणार आहे. बाकी काही तुम्ही हेच क्वेश्चन जे आहेत असे क्वेश्चन असतात ते तुमचं मार्क्स डिसाईड करतात. आता हे जागतिकीकरणाचे दोष तुम्हाला विचारले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करणे असं म्हटलंय, दोष विचारले. आता फायदा झाला, तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढविणे फायदा झाला. कृषी क्षेत्रातील नकारात्मक परिणाम झालेला आहे का? ठीक आहे, तर झालेला आहे थोडाफार. विदेशी चलन साठ्यात वाढ होणे, ठीक आहे. तर हे सगळे फायदे आहेत. दोष म्हटलं तर फक्त एवढा सी मध्ये येईल तुम्हाला, ठीक आहे. तर सी सोडून आता आयोगाने कधी कसं होतं ए बी डी पहिलाच पर्याय देतो आपल्याला असं की बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आता तो पंचायत राजचा क्वेश्चन होता बघा, पंचायत राजचा क्वेश्चन जो आता आलाय प्रिलिम्सला, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी काय केलेलं आहे की ए आणि बी पहिलाच बरोबर दिलेला आहे. मग त्यांनी अयोग्य खाली विचारलं होतं ते क आणि ड असं. माझं स्वतःच झालं, पण तो क्वेश्चन कॅन्सल होईल. पण मग असं होतं की दोष विचारलेला आहे, फायदे जास्त तिथे भरलेले आहेत. तर ते तुमचं वाचन कसं आहे त्याच्यामध्ये तर ते महत्वाचं ठरतं. सहकार्याची व्याख्या कोणी मांडलेली आहे? तर असे क्वेश्चन्स मी आता मगाशी तुम्हाला एक हायलाइट करून सांगितले क्वेश्चन्स की असे जे सगळ्यात वरचा टाईप आहे क्वेश्चनचा हा, हे तुमचे मार्क्स ठरवत आहेत. तसंच आता हे क्वेश्चन सुद्धा तुमचे मार्क्स ठरवत आहेत. जवळपास 4 ते 5 डेफिनेशन ज्या आहेत त्या तुम्हाला GS4 मध्ये आता मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी विचारलेल्या आहे की गरिबीबद्दल डेफिनेशन कुणाची आहे, सार्वजनिक वित्ताबद्दल ही डेफिनेशन कुणाची आहे. ठीक आहे, अशा एक 5-6 डेफिनेशन तुम्हाला विचारले जात आहेत की ज्याचं, आणि हे सगळं तुम्हाला YCMOच्या पुस्तकात मिळेल. ठीक आहे, पुस्तकाची एकदा लिस्ट आपण डिस्कस करणार आहोत. हे झालं क्वेश्चनचा पॅटर्न. मी तुम्हाला फक्त जस्ट वाचून दाखवले क्वेश्चन्स की ज्या काही सगळ्या इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूटवर एक कॉमन क्वेश्चन असतो, त्याचं कर्तव्य काय आणि कार्य काय. लक्षात येतं? WTO असेल, IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, त्याच्यावर तेवढाच क्वेश्चनचा. ठीक आहे, त्यानंतर परत इथे एक क्वेश्चन आला की रफ्तार कधी लागू झाली, नोव्हेंबर, जानेवारी, जुलै वगैरे असं दिला. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे. आता इथे लॉजिक वगैरे आपण असं ते नोव्हेंबर 2018 आहे, नोव्हेंबर 2017 आहे, हे डबल झालं नोव्हेंबर महिना वगैरे, त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक असू शकतो असं आपण अंदाज करू शकतो, पण ते फिक्स येईल असं नाही. ठीक आहे, भारतातील सहकारी चळवळीचे दोष आहेत. ठीक आहे, ते कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, निधीची कमतरता, ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत, हे फायदा झाला. दोष विचारलाय, फायदा झाला. खाजगी संस्थांची स्पर्धा, ठीक आहे, त्यानंतर दोषयुक्त व्यवस्थापन आणि नेतृत्व. ठीक आहे, तर हे अ आणि ड जे आहे तर ते एकदम मला तोट्यामध्ये दोषमध्येच येतील. ठीक आहे, अ आणि ड पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या चारही ऑप्शनमध्ये अ आणि ड, ह्या दोन ऑप्शनमध्ये अ आणि ड आहे. मात्र हा फायदा सी वळायचं, सी इथून काढून टाकलं तर उत्तर काही एबीडी वगैरे. ठीक आहे, तर हे कुणालाही कळतं, हे काही शिकवायची गरज नाही लॉजिक. ठीक आहे, त्यामुळे सुरुवातीला कंटेंटवर काम करणे, 90 क्वेश्चन्स पर्यंत आपण गेलो पाहिजे, नंतर मग लॉजिकवर काम करणं, असं माझं हे आहे. केंद्र सरकारचे बियाणे बँकेची स्थापना त्यासाठी केला, उद्देश त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे हे सगळं ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये. ग्रामीण भागात उघड बेरोजगारी जास्त आढळते, प्रचंड बेकारी शेती क्षेत्रात जास्त आढळते असं म्हटलं आहे. ठीक आहे, तर ओपन अनएम्प्लॉयमेंट इज मोस्टली सीन इन रुरल एरियाज. ठीक आहे, तर दोन्हीकडे पण पाहायला मिळतं, मात्र आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये पण आहे. अनडिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट इज मोस्टली सीन इन द ऍग्रिकल्चर सेक्टर, कारण त्याचं वैशिष्ट्य आहे. प्रचंड बेरोजगारी ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते जास्तीत जास्त. ठीक आहे, तर असे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. ठीक आहे, तर हे झालं क्वेश्चनचा पॅटर्न, त्या गोष्टीवर काय आहे. क्वेश्चनचा पॅटर्न नेमकं काय काय आहे त्याच्यावर आपण पाहिलं. आता याच्यावर आपला म्हणजे सिलेबस पाहिला आपण, PYQ आपण पाहिले, त्याचे काही उदाहरणं पाहिले. पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स मध्ये मी 2-3 गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केल्या. ठीक आहे, पॅटर्न ऑफ क्वेश्चन मध्ये मी काय सांगितलं की कुठल्या भागावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन येतोय, कुठल्या भागावर फॅक्च्युअल क्वेश्चन येतोय, हे तुम्हाला डिसाईड, म्हणजे तुम्ही वाचताना लक्षात घ्यायचं सिलेबस, की तसं तयारी करायचं की ह्या भागावर कन्सेप्च्युअल येतोय तर हे चांगलं करणं, ह्या भागावर फॅक्च्युअल येतोय तर त्याच्यात डेटा अजून जमवणं. ठीक आहे, ओके. आणि दुसरं आहे की त्याच्यामध्ये हे डिवायडेशन झालं, कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल, हे एक डिवायडेशन झालं क्वेश्चन मध्ये. दुसरं आहे की पॅटर्न मध्ये हे वन लाइनर. ठीक आहे, वन लाइनर आहे की मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. ठीक आहे, ओके. तर हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, तर हे थोडंसं
की जसं आता आपण इकॉनॉमिक्स मध्ये पाहिलंय 10 क्वेश्चन्स तसे येतात, तर तशा पद्धतीने तेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. फॅक्च्युअल, कन्सेप्च्युअल, वन लायनर, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील किंवा हार्ड क्वेश्चन्स असतील, इझी क्वेश्चन्स असतील. हार्ड क्वेश्चन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजलं पाहिजे की मनी नावाचा चॅप्टर जो आहे त्याच्यावर हार्ड क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. किंवा अजून सार्वजनिक वित्तावर पण बरेचसे हार्ड क्वेश्चन, LPG वर हार्ड क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. इझी क्वेश्चन्स जर तुम्हाला पाहायला मिळालं तर ते ऊर्जा नावाचा टॉपिक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत सगळे त्याच्या. इकॉनॉमिक्स मध्ये जरी पाहिलं तर इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आपण पायाभूत सुविधा वगैरे असं ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर सोपे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. तर हे तुम्हाला कळायला पाहिजे. कुठल्या टॉपिकसाठी इकॉनॉमिक सर्वे वाचायलाच पाहिजे हे पण तुम्हाला कळायला पाहिजे, की जसं की इन्फ्रास्ट्रक्चरचा टॉपिक आहे इकॉनॉमिक सर्वे वाचायलाच पाहिजे. ट्रेडचा टॉपिक आहे त्याच्यासाठी इकॉनॉमिक सर्वे 100% लागेल. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला हे सांगणार आहे की बुकलिस्ट जी आहे त्याच्यासाठी, ठीक आहे. तर बुकलिस्टच्या संदर्भामध्ये बघा, चार पाच गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला लिहून दिल्या होत्या. सिलेबस आपण पाहिला, PYQ पाहिले, त्याचे सोर्सेस आपण पाहणार आहोत आता, आणि पॅटर्न ऑफ क्वेश्चन पाहिला आणि प्रॅक्टिस वगैरे कसं करायचं ते मी नंतर सांगेन. तर सोर्सेस मध्ये जे काही सांगतोय ते बघा. बुकलिस्ट जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये 2 पुस्तकं मेनली आपण वापरतो, ठीक आहे. एक तर आहे देसले सरांचं, ठीक आहे, आणि दुसरं आहे कोळंबे सरांचं. कोळंबे सरांचं पुस्तक छान आहे. आता ज्या काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या कन्सेप्च्युअल गोष्टीसाठी तुम्हाला हे वापरायचं, कारण त्याची जी भाषा आहे कन्सेप्च्युअल गोष्टीची कोळंबे सरांची, ती देसले सरांची भाषा नाहीये. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये जी काही भाषा आहे तर ती पेपरची भाषा आहे. पेपरमध्ये तुम्हाला जर वाक्य तुम्ही वाचलंय किंवा क्वेश्चन पॅटर्न जर पाहिलं तर ते कोळंबे सरांच्या लँग्वेजला मॅच होतो, देसले सरांच्या लँग्वेजला मॅच होत नाही, ठीक आहे. त्यामुळे पण बरेच क्वेश्चन्स होतात आपले. तर कन्सेप्च्युअल पार्ट जो आहे तर तो पूर्णतः कोळंबे सरांच्या पुस्तकातून करायचा, ठीक आहे. आणि जो फॅक्च्युअल सगळा पार्ट आहे, ऍग्रीशी रिलेटेड सगळ्या स्कीम असतील, करंट रस्ते विकास असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, बजेट असेल, ठीक आहे, किंवा इंडस्ट्री संदर्भामध्ये हे असेल, इंडस्ट्रीचं जी काही माहिती आहे सगळी, कुठली इंडस्ट्री वगैरे काय काय, तर ते सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्या सगळा फॅक्च्युअल जो काही डाटा आहे, ठीक आहे, तर फॅक्च्युअल डेटासाठी देसले सरांचं पुस्तक वापरायचं, ठीक आहे. आता हे जर झाले बेसिक सोर्सेस, याच्या बाहेर आता आयोग गेले. कारण का तर आयोगाच्या सिलेबसमध्ये तुम्ही इकडे पाहिलं लेफ्ट साईडला तर इथे दिले पदवीची काठिण्य पातळी असेल, आणि त्यांनी आता पुस्तकं सुद्धा क्वेश्चन पेपर सेट करायला पदवीचीच वापरायला चालू केलं, ठीक आहे. त्यामुळे दुसरं जे पुस्तक मी तुम्हाला सांगतोय ते आहे YCMOU चे जे पुस्तक आहे. कारण त्यातल्या डेफिनेशन जशा विचारले, त्यातले जे क्वेश्चन्स आहेत धड्याच्या पाठीमागे दिलेले ते जशा विचारले आहेत, ठीक आहे. तर ह्या YCMOU चे 3 अंक आहेत, ठीक आहे. तर ते मी तुम्हाला इथे अकॅडमीला सेंड करेल टेलिग्राम चॅनलला, ते तुम्हाला तिथून मिळेल. एक तर सार्वजनिक खर्च नावाचा एक टॉपिक आहे, सार्वजनिक वित्त नावाचा एक टॉपिक आहे, म्हणजे एक पुस्तक आहे. प्रत्येक सेपरेट असं एक 40 ते 60 पेजेसचे पुस्तक आहेत, त्यांचे 3 पुस्तक आहेत इकॉनॉमिक्सवर. तर ते खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावरचे खूप क्वेश्चन्स मागच्या 2 वर्षामध्ये त्यांनी विचारलेले आहेत, ठीक आहे. तरी नाही 60 पेजेसचं पुस्तक आहे, खूप लवकर वाचून होतं, 3-4 तासातच होऊन जातं. त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्यातल्या करायच्या. इव्हन मी तुम्हाला असं वाटलं की मागच्या साईडला जे काही त्यांनी हे दिलेलं आहे, म्हणजे घरी जाऊन करायचा अभ्यास जो दिला स्वाध्याय, तर तो स्वाध्याय सुद्धा करायचा, त्यातलं क्वेश्चन सेट केलेला आहे, ठीक आहे. त्यातल्या सगळ्या डेफिनेशन्स वगैरे सगळं त्यांनी घेतलेलं आहे. त्याचे 3 अंक जे आहेत, ह्यामधून तुमचं काय कव्हर होणार आहे, यातनं सगळ्या ज्या काही ट्रेड थिअरी असेल, मनी नावाचा टॉपिक असेल, त्यानंतर फायनान्शियल पब्लिक फायनान्स नावाचा टॉपिक असेल, हे जे काही सगळं कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत ना सगळ्या, तर त्या सगळ्या तुमच्या ह्याच्यामधून बदल, आणि हे आता सध्या गरजेचंच आहे, ओके. कारण ती जी लँग्वेज आहे, ते जे स्टेटमेंट आहे, सगळे तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडते, ठीक आहे. तर हे झालं तिसरं पुस्तक. त्यानंतर मी दुसरं पुस्तक, त्यानंतर आहे तिसरं एक मी पुस्तक तुम्हाला सांगतोय, तर जे UPSCचं आहे. तुम्ही जर इंग्लिश सोर्स हे करत असाल तर ते शंकर गणेश करियप्पन नावाचं आहे, ठीक आहे. एस करियप्पन नावाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये इंग्लिश मधून ते पुस्तक आहे. एकदम छोटंसं पुस्तक आहे, पण त्यातल्या इकॉनॉमिक्स मधल्या सगळ्या कन्सेप्ट त्या पुस्तकात दिल्या आहे. किंवा आर्थिक संकल्पना नावाचं एक पुस्तक आहे,
जे लेखक मला आता आठवत नाहीये. आपल्या लायब्ररीमध्ये असेल आर्थिक संकल्पना नावाची, ते लिहून घ्या. मराठीतून तुम्हाला वाचायचं असेल तर आर्थिक संकल्पना. ठीक आहे, आर्थिक संकल्पना. किंवा शंकर गणेश करियप्पनचं बेसिक, माझ्याकडे ते पुस्तक आहे, जाताना मी तुम्हाला दाखवतो वाटलं असतं, किंवा पेज आपण टाकूयात एडिट करताना, व्हिडिओ एडिट करताना. तर याच्यामध्ये सगळ्या ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या सुद्धा एकदम व्यवस्थित दिलेल्या आहेत. आता हे करायची गरज नाही, हे केलं तर ICMOचं तुम्ही जर मराठीतून केलं तर इकडे काही करायची गरज नाही. पण जस्ट मी तुम्हाला सांगितलं की इंग्लिशमधून जर तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड करायचं असेल तर. त्यानंतर तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे करायचा आहे. ठीक आहे, हे इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला दोन्ही करायचे आहे. एक तर आहे इंडियाचा आणि महाराष्ट्राचा. ठीक आहे. त्यानंतर दुसरे एक मी पुस्तक लिहून देतोय, D&S, दत्त आणि सुंदरम. ठीक आहे, दत्त आणि सुंदरम नावाचं एक पुस्तक आहे. तर त्याच्यातले फक्त टेबल जे आहेत, मी काय म्हटलं ते टेबल पाहून घ्यायचे. ठीक आहे, टेबलवर क्वेश्चन विचारले. म्हणजे समजा की ऍग्रीचा टॉपिक आहे, तर ऍग्रीच्या टॉपिकमध्ये जे काही टेबल त्याचे दिलेले आहेत ते सगळे टेबल्स पाहून घ्यायचे. ओके. त्यानंतर पब्लिक फायनान्स टॉपिकमध्ये जे काही टेबल्स दिले, इंडस्ट्रीमध्ये जे काही टेबल्स दिलेले आहेत, तर त्याच्यावर क्वेश्चन्स आयोगाने विचारले आहेत. इव्हन तो टॉपिक चालू होत असताना एक स्टेटमेंट कुठल्या तरी याचं दिलं, पंडित जवाहरलाल नेहरूचं किंवा असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, ते स्टेटमेंट सुद्धा विचारलेत आयोगाने. ओके. तर हे 5वं पुस्तक आहे दत्त आणि सुंदरम, की जे तुम्हाला तिथपर्यंत अजून जास्तीत जास्त मार्क्स देण्यासाठी जाऊ शकतो. मात्र हे सगळं वाचणं पॉसिबल नाहीये. त्याचा क्रक्स मला कोणाकडे घ्यावं लागेल, जे काही टीचर्स वगैरे असतील ते. ठीक आहे, ते मी काढलेलं आहे. किंवा इव्हन प्रमोद चौगुले सरांचं पण आहे क्रक्स, दत्त आणि सुंदरम, म्हणजे त्यांच्या चॅनलवर अवेलेबल आहे. प्रमोद चौगुले सरांनी दिलेले आहे. ठीक आहे, तर एवढे पुस्तकं मी म्हणेल की तुम्हाला इनफ होतील. आता याच्यामध्ये हे झालं सोर्सेस काय आहेत किंवा कुठून क्वेश्चन्स येतात. तर सगळ्यात लिडिंग सोर्स जो असेल कन्सेप्च्युअल क्वेश्चनचा किंवा एक 50 एक क्वेश्चनचा, तर तो ICMOचे पुस्तक आहे. तो चेंज होऊ शकतो कदाचित पुढच्या वर्षी. ठीक आहे, पण ते पदवी गृहीत धरून त्यांनी ICMOला बऱ्याचशा पद्धतीनं ह्या 2 इयरमध्ये वापरलेलं आहे. तर तसं लक्षात ठेवा. इव्हन मुंबई युनिव्हर्सिटीचे पुस्तकं सुद्धा आयोगाने वापरलेलं आहे. तर मुंबई युनिव्हर्सिटीचं जे काही इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे, तर ते पण एकदा हाताळून घ्यायचं जर वेळ शिल्लक असेल आपल्याकडनं. ठीक आहे, तर ह्या सोर्सेस पर्यंत जाणं तेवढंही महत्वाचं आहे. म्हणजे जेवढा आपण सिलेबस PY किंवा अनालिसिस करतो, तर तेवढंच आयोगाच्या सोर्सेस पर्यंत जाणं सुद्धा महत्वाचं आहे. देशस्रांच्या पुस्तकाचा मी तोटा सांगितला, फॅक्चर माहिती सगळी त्यातनं घ्या. मात्र कन्सेप्च्युअल किंवा लँग्वेज, इकॉनॉमिक्सची लँग्वेज मात्र तुम्हाला सरांच्या पुस्तकात सापडेल. ठीक आहे, ती लँग्वेज अंडरस्टँड झाली पाहिजे, कारण इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन अंडरस्टँड व्हायला वेळ लागतो. ठीक आहे, तर ते कोळंबे सरांचं पुस्तक त्यासाठी योग्य राहील. ठीक आहे, तर हे झालं इतर गोष्टीसाठी. आता जे काही इतर प्रकाशन आहेत ज्याच्यामध्ये फास्ट रिव्हिजन होतं, शॉर्ट नोट्स असतात, तर ते तुम्ही वापरू शकता शेवटी. जसं की मला असं वाटतं की लोकसेवाचं पण आहे इकॉनॉमिक्सचं नोट्सचं फास्ट रिव्हिजन. किंवा मला असं वाटतं की ते अजून अभिजित सर ना, अभिजित राठोड सरांचं पण एक पुस्तक छोटंसं आहे जे की रिव्हिजन करून घेतं वगैरे. ठीक आहे, ते तसं नंतर शेवटी वापरू शकता तुम्ही परीक्षेला जाताना. ओके, तर हे एवढे सोर्सेस त्याच्यामध्ये आहेत. आता दुसरी एक गोष्ट मला सांगायचं की काय केल्यामुळे GS 4चा स्कोअर वाढू शकतो. ठीक आहे, कारण काहीतरी वेगळं सांगायला लागलं ना की सायन्स अँड टेकचे सोर्स. सायन्स टेकचे सोर्सेस आहे. सायन्स टेकचा घेऊया. ठीक आहे, सायन्स टेकचं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जे काही टॉपिक्स आहेत सोपे सोपे, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पेस. ठीक आहे, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, एनर्जी. ठीक आहे, त्यानंतर अजून कुठलं सांगितलं होतं की स्पेस, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर हे सगळे एकदम व्यवस्थित कोळंबे सरांच्या पुस्तकातनं दिलेलं आहे. एकच जर पुस्तक तुम्ही वापरलं कोळंबे सरांचं याच्यासाठी, मोठं पुस्तक आहे, मात्र त्याचा तोटा एवढाच आहे. ओके, तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल, पहिल्यांदाच एक्झामला जात असाल, तर मी असं म्हणेल की तुम्ही हे पुस्तक न करता तुम्ही PYQ भर द्या. आणि कुठलंही एक जे पुस्तक आहे, ज्ञानदीप अकॅडमीचं एक वैभव सरांचं पुस्तक आहे माझ्या मित्रांचं, तर ते एक छोटं पुस्तक आहे. किंवा भस्के सरांचं पण पुस्तक आहे छोटंसं, तर तेवढं तुम्ही करून PYQ करून जाऊ शकता. जर फर्स्ट टाइम तुम्ही जात असाल, वेळ नसेल तर. के सागरचं, ते पण चांगलं आहे. ठीक आहे, तर ते पण पुस्तक चांगलं आहे. म्हणजे तुम्ही कोळंबे सरांचं वाचा किंवा के सागरचं पुस्तक वाचा, दोन्हीपैकी एक जे तुम्ही
व्यवस्थित ठरू शकतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही टॉपिक्स असे आहेत की जसं मी तुम्हाला म्हटलं की बायोटेक आहे. ठीक आहे. बायोटेकला मी तुम्हाला असं म्हटलं की एनसीईआरटी करा. ठीक आहे. त्यानंतर पीवायक्यू करा. सगळ्या नीट एक्झामचे असतील, कुठल्याही एक्झामचे असतील पीवायक्यू सगळे पीवायक्यू वगैरे करा बायोटेकवर. आणि आपले पण पीवायक्यू जे काही आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर हे आपलं कॉम्प्युटर आणि हे त्याच्यासाठी पण पीवायक्यू करा. आणि कुठलंही एखादं पुस्तक वाचून घ्या. म्हणजे कोळंबे सरांचं जे आहे त्याच्यामध्ये ते असं त्याच्यात जास्तीत जास्त आउटपुट नाहीच आहे, तर तुम्ही असं करू शकता. किंवा इव्हन अरिहंत आणि लुसेंटचं पण जे पुस्तक असतं जीकेचं, त्याच्यामध्ये कॉम्प्युटरच्या संदर्भात एक सेक्शन असतं, त्यातलं पण केलं तरी बरेचसे मार्क्स कव्हर होऊ शकतात. ठीक आहे. हे झालं ॲग्री. हां, आता हे मी जनरल सांगितलं. देसले सरांचं जे पुस्तक मी सांगितलेलं आहे, तर देसले सरांच्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला असं म्हटलं की फॅक्च्युअल डेटा सगळा त्याच्यामधून करा. त्यासोबतच ॲग्रीचा जो पार्ट आहे तर ॲग्रीच्या पार्टसाठी देसले सरांचं पुस्तक व्यवस्थित करायचं. ठीक आहे. म्हणजे तिथं एकदम व्यवस्थित दिलं आहे देसले सरांच्या पुस्तकामध्ये. म्हणजे टॉपिक वाईज जर आपण सोर्सेस पाहिलं तर मी त्याच्यामध्ये अजून सांगेल. तर ॲग्रीच्या याच्यामध्ये ॲग्रीचा जो पार्ट आहे तर तो देसले सरांच्या पुस्तकामध्ये एकदम व्यवस्थित दिला आहे. आणि दुसरा आहे दत्त आणि सुंदरम. या दत्त आणि सुंदरमच्याच पुस्तकांचं देसले सरांनी ट्रान्सलेशन केले मराठीमध्ये, बाकी काही. ठीक आहे. तर हे देसले सरांचं पुस्तक तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता, एकदम परफेक्ट राहील ते. आणि दुसरं आहे की इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. ठीक आहे. मागच्या वेळेस 2022 नाही 2021 मध्ये जवळपास 10 क्वेश्चन इकॉनॉमिक सर्वे मध्ये होते. ठीक आहे. ते खूपच शोधून काढले होते आयोगाने. ते जर आले तर मार्क्स तुमचे खूप वाढतात. ओके. वेबसाईट सगळ्या आता ते प्रत्येक टॉपिकनुसार वेगवेगळं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगेल की स्पेससाठी इस्रोची वेबसाईट तुम्हाला हे पाहावी लागेल. ठीक आहे. अजून तुम्हाला जर ॲग्रिकल्चरच्या संदर्भात अजून करंट आकडेवारी पाहिजे असेल तर वेगवेगळ्या वेबसाईटवरून शोधून काढावं लागेल. ठीक आहे. तर हे जे सिलेबस पॉईंट तुम्हाला पुस्तकात सापडत नाही वाचताना तो रंगीत करून ठेवायचा की हा पुस्तकात नाही आहे सरांच्या, तर त्या संदर्भामध्ये तुम्ही इंटरनेटची माहिती पाहिजे. ठीक आहे. जे ऑलरेडी आहे पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल जास्त सर्च करायचं नाही. माझं असं पहिल्या 2-3 मेन्सला झालं. मला पुस्तकं वाचायची सवयच नव्हती. मी इंटरनेटवरच जास्तीत जास्त सर्च करायचो आणि मला असं वाटायचं की वेगळं काहीतरी मिळेल. पण ऑलरेडी त्या पुस्तकात त्या लेखकाने शोधून ठेवलेलं असतं. कारण ते पुस्तक लिहिताना कुठून शोधणार, ऑनलाईनच शोधणार ते आणि लिहिणार. त्यामुळे ते जे काही काम आहे तर ते काम करणं शिक्षकाचं काम आहे. आपण त्यात जास्त वेळ घालायचा नाही. आपण कसं होतं की HRDला पण वेबसाईट वापरत बसतो आपण. पण ऑलरेडी जो काही 90 मार्काचा जो काही डेटा तुम्हाला पुस्तकात दिला आहे त्याच्यावर कमांड अगोदर मिळवा. आणि नंतर जे काही 20-15-20 मार्क्ससाठी तुम्ही मेहनत करायचं ती मेहनत नंतर करा. आपली 20-25 मार्कासाठी मेहनत चालते 3 महिने आणि 80 ते 90 मार्काचा सिलेबस आपण बाजूला ठेवतो. ठीक आहे. तर मी जसं म्हटलं की स्टेप आहेत अभ्यासाच्या, त्याच्यानुसार गेला तर मार्क्स वाढतील आणि चांगले मार्क्स येतील. पहिल्यापासूनच तुम्ही लॉजिक आणि ट्रिक्स वापराल तर थोडंसं नुकसान होऊ शकतं. मेन गाभा जो आहे 90 मार्काचा किंवा 90 क्वेश्चनचा तो तुमच्याकडनं राहू शकतो. तर त्याच्यावर अगोदर जास्तीत जास्त काम करायचं. नंतर बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सेम इंटरनेट वापरणं कधी कळतं तर तुम्ही खूप स्पेसिफिक सिलेबसचा अभ्यास केला असेल तर. ओके. नाही तर मग आपण काही सर्च करत राहतो, कितीही सर्च करत राहतो. तर तसं करू नका. सुरुवातीला सिलेबस कव्हर करा. त्यानंतर सिलेबस एकदा वाचून घ्या. त्याच्यामध्ये जे काही पॉईंट असे राहिलेत की जे कव्हर झाले नाही तेवढे गोल करून ठेवा, वेगळ्या पेनने रंगवून ठेवा. ते मात्र मग एका दिवशी बसायचं. समजा की GS 4 आहे आज, तर 2 दिवस सर्च करायचं ते सगळे पॉईंट जे राहिलेले आहेत ते सगळे. आणि ते सगळे पॉईंट्स मध्ये जी काही माहिती तुम्हाला मिळेल तर ती एक 4-5 पेजेस उतरून काढायची. ठीक आहे. मग ते त्याचं एक बंच करून ठेवायचं. नंतर परत ऑनलाईन जायची गरज पडू नये आपल्याला. ठीक आहे. तर असं प्रत्येक GS साठी तुम्ही वापरू शकता. जेव्हा व्यवस्थित सिलेबस कव्हर होईल तेव्हा शेवटी जे काही पॉईंट्स राहिलेत तर ते पॉईंट सर्च करून त्याचे नोट्स बनवून ठेवायचे. ठीक आहे. तर वेळ खूप वाचतो. रेग्युलर मध्ये आपण जर सर्च करत राहिलो तर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, आपल्याला कळत नाही. ठीक आहे. तर हे पुस्तकाचं झालं. पुस्तकाबद्दल अजून काही डाऊट आहे? सर हे रिसोर्सेस एवढे जास्त झाले की ते बाहेर आपण GS1 GS2 पण सिलेबस खूप आहे आणि आपण कव्हर करायला वेळ लागतो. हो. आता हे सोर्सेस जास्त झाले म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की तुम्ही जर त्याच्यामध्ये समजून घेतलं मी जे सांगितलं की कन्सेप्च्युअल पार्टसाठी तुम्ही देसले सरांचं व्यवस्थित पुस्तक वाचून एकदा काढा. थेरॉटिकल पार्ट तुम्ही बाजूला काढायचा. आता पुस्तकं तर जास्त होणारच. तुमचे 20 ते 25 पेजेसच्या नोट्स रेडी पाहिजेत एक्झामच्या शेवटच्या दिवसामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की प्रत्येक
कन्सेप्च्युअल पार्ट तर लिहायची गरज नाहीये, अजिबात लिहू नका कन्सेप्च्युअल पार्ट. टॉपिक वाईज त्या घटकामध्ये नेमकं काय फॅक्च्युअल गोष्टी आहेत तर ह्या लिहून काढा. आणि असे 30 ते 40 पेजेसच्या नोट्स तुमच्या शेवटी रेडी असल्या पाहिजेत, जेणेकरून आपण ते रिवाईज करू शकतो. ठीक आहे, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की प्रत्येक टॉपिकमध्ये जे काही फॅक्च्युअल डेटा आहे तर तो शोधून अगोदरच लिहून काढणं आणि तो रिवाईज करणं. कन्सेप्च्युअल पार्ट आपल्याला जास्त रिवाईज करायची गरज पडत नाही एकदा समजल्यानंतर. ठीक आहे, तर पुस्तकं तुमची कमी होऊ शकतात ह्या गोष्टीमुळे. सर युट्यूबवर ते आहे कन्सेप्ट कव्हर करू शकतो. युट्यूबला लेक्चर्स का ते युपीएससीचे आहेत, मृणालचे आहेत, मृणालचे व्हिडिओ आहेत युपीएससीचे, खूप भारी आहेत. मात्र त्याला वेळ लागतो, खूप जास्त व्हिडिओ 124 वगैरे व्हिडिओ असतात ते. ठीक आहे, तर तुम्ही ते पाहू शकता, फास्ट स्पीड करून पाहू शकता, तो पार्ट एकदम व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे, तर बरेचसे युट्यूबला असे सोर्सेस आहेत मात्र युपीएससीचे आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. किंवा जर तुमचं अगोदर रिव्हिजन झालं असेल व्यवस्थित तर काही पाहायची गरज नाही. जस्ट अजून एक आहे अध्ययन अकॅडमीचं एक पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं, GS4चं. ठीक आहे, तर ते वापरू शकता. कधी वापरू शकता जर तुमचा अभ्यास अगोदर चांगला असेल तर. एकदम नवीन मुलाला ते काही समजत नाही कारण त्यांनी एकत्र केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. ठीक आहे, तर ते बेस्ट आहे रिव्हिजन करायला. मात्र नवीन असाल तर ते अंडरस्टँड होत नाही. मग सुरुवातीला अगोदर कोळंबे सरांचं वगैरे पुस्तक वाचून घ्या, नंतर ते करा. ठीक आहे, जुन्या मुलांसाठी ते एकदम व्यवस्थित पुस्तक आहे कारण जास्त डीपमध्ये जायची गरज नसते, जस्ट गोष्टी महत्त्वाच्या फॅक्च्युअल सगळ्या पाहून घ्यायची गरज असते. तर ते एक पुस्तक तुम्ही सोबत ठेवू शकता आणि ते पुस्तक आणि जर PYQ व्यवस्थित केलं तरी स्कोर तुमचा येऊ शकतो. ठीक आहे, ओके. पुस्तकाबद्दल अजून काही डाऊट आहे? ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण मी तुम्हाला म्हटलं की काय केल्यामुळे जास्त GS4ला मार्क्स येतील. ठीक आहे, की कुठल्या गोष्टी केल्यामुळे. एक पहिली गोष्ट मी सांगतो की तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. ओके, कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर नसतील तर व्हिडिओ पहा, त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे मार्क्स वाढते. हे तर सगळेच करणार. त्यानंतर टॉपिक वाईज फॅक्ट शीट म्हणतात, त्याला नोट्स म्हणत नाहीये, फॅक्ट शीट असं म्हणतात. ठीक आहे, पहिला टॉपिक जर घेतला आपण सिलेबसचा तर त्याच्यामध्ये काय काय फॅक्ट आहे विचारू शकतो, काय काय अशी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आहे की ती विचारू शकतं, तर ती सगळी लिहून काढायची. त्याचे काही 4-5 पेजेस होते ते स्टेबल करून ठेवायचे. असे टॉपिक वाईज प्रत्येक घटकातले फॅक्च्युअल डेटा. कारण आपण पाहिलं की 10 ते 12 क्वेश्चन्स असे आहेत की जे वन लाईनर्स आहेत डायरेक्ट. ठीक आहे, कळतं तुम्हाला, वन लाईनर्स आहेत, महिना विचारलाय, तारीख विचारलाय वगैरे. मग हे क्वेश्चन्स तुमचे जे आहेत तर ते तुम्हाला पुढे लिहून घेऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला ही गोष्ट करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे तुमचं इकॉनॉमिक सर्वे. इकॉनॉमिक सर्वे जर तुम्ही दोन्ही व्यवस्थित कराल तर इतरांपेक्षा तुम्ही 10+ नी पुढे जाल. ठीक आहे, त्यातले खूप कोपऱ्यातले क्वेश्चन जे आहेत, विशेषतः टेबल, सगळं त्या टेबलवर क्वेश्चन्स त्यांनी बनवलेले आहेत इकॉनॉमिक सर्वेमध्ये. तर दोन्ही जे इकॉनॉमिक सर्वे आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित कराल तर इतरांपेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स तिथं मिळतील. त्यानंतर आहे अजून काय तुम्हाला त्याच्यामध्ये लागेल तर ते आहे PYQ आणि सिलेबस पाहणं. ठीक आहे, तर सिलेबस आणि PYQ तुमच्या एकदम व्यवस्थित जवळ राहणं आणि वारंवार आपण त्याचं अनालिसिस करणं. सिलेबसमधले जे काही पॉईंट्स आहेत, जे काही पुस्तकात एक्सप्लेन केलं नाही ते पाहून घेणं, त्याची माहिती ठेवणं वगैरे. त्याच्यावर जसं आकलन म्हटलं मी की याच्यावर काय कन्सेप्च्युअल येईल, त्याच्यावर फॅक्च्युअल येईल का ह्या पॉईंटवर, किंवा ह्या पॉईंटवर कुठला क्वेश्चन तयार होऊ शकतो, हा ह्यावेळेस विचारलाय तर ह्या अँगलनी ह्यावेळेस विचारते. प्रिडिक्शन आपण जे म्हणतो तर तुम्ही प्रिडिक्शन करायची का सिलेबसवरून. ठीक आहे, जे प्रिडिक्शन करतील सिलेबसवरून, ठीक आहे, तर ते अजून 5 मार्कांनी तुम्हाला तिथे गेन होऊ शकतो. ठीक आहे, ओके. त्यानंतर अजून एक गोष्ट जर सांगायचं म्हटलं तर ती आहे रिव्हिजनची. शेवटच्या दिवशीचं जे रिव्हिजन आहे फॅक्च्युअल गोष्टीला, जर तुम्ही म्हणजे त्या दिवशी जर तुम्ही रिव्हिजन करून गेला त्यामधल्या वेळामध्ये म्हणा किंवा रात्रीच्या वेळामध्ये म्हणा, ठीक आहे, आळस अजिबात करायचा नाही. जेवढे तास झोप कमी होईल तेवढी घेऊ शकता तुम्ही. 4 तास 5 तास इनफ होते झोप त्या दिवशी. तर तुम्ही जर रिव्हिजन करून गेला तर इतरांपेक्षा 5 ते 7 मार्क्स आहे. जसं मी तुम्हाला असं म्हटलं की मी 40 रिव्हिजन करत गेलो, मला तिथं हाय स्कोर करायचा होता, पण 40चा पेपर अवघड आला. इकॉनॉमिक्समध्ये जे काही 6-7 मार्क्स मला क्वेश्चन सहज येणार होते, माझ्या नोट्समध्ये होते, तर ते मी पाहिले नाही. ओके, याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आणि
जे ऍक्च्युअल आहे त्याच्यामध्ये बरेच प्रश्न हो. ते लक्षात राहत नाही, खूप मोठा डाटा आहे. मग तो जो पॅटर्न आहे आयोगाचा क्वेश्चनचा तो माहिती पाहिजे की क्वेश्चन्स कसे येतात, अहवाल कधी सादर केला, स्कीम कधी लॉन्च झाली, कुठल्या महिन्यामध्ये, ठीक आहे. तर अशी जो काही त्याचा पॅटर्न आहे किंवा ही व्याख्या कोणी केली हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येत आहेत. तर मग तुम्ही इथे रिव्हिजन करत असताना त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकता. ओके, तर ह्या एक 5 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा जास्त स्कोर करू शकता. ठीक आहे. तर बेसिक जेव्हा तुमचं नॉलेज एकदम परफेक्ट होईल किंवा बेसिक एकदा दोन रिडिंग होतील किंवा तुमचं आवाक्यात येईल तर तेव्हा ह्या गोष्टीवर काम करायचं चालू करा. ओके, पहिल्यांदा काय तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या, एकदा रिडिंग करायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं सिलेबस. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला ह्या वन लाईनवर काम करायचंय की जे तुमचं फॅक्ट शीट मध्ये आहे तुमच्या. ठीक आहे. एक 5 ते 10 मार्क्स किंवा 10 ते 12 मार्क्स जे वन लाईनर आहेत ते तुम्हाला इथे कव्हर होतील. त्यानंतर मी तुम्हाला असं म्हटलं की इकॉनॉमिक सर्व्हे सहसा कोणी करत नाही डिटेलमध्ये, शॉर्टमध्ये करून जातात. मात्र त्याच्यावर 10 क्वेश्चन्स आहेत किंवा 10+ क्वेश्चन्स आहेत. तर ते तुम्हाला इथे काय होऊ शकतं, बेनिफिशियल होऊ शकतं इतरांपेक्षा जास्त मार्क्स घ्यायला. आणि सगळ्यात शेवट आहे की शेवटच्या दिवशीचं जे काही रिव्हिजन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. फॅक्च्युअल जो काही तुम्ही इथं फॅक्ट शीट सगळ्या टॉपिक वाईज काढून ठेवलेला आहे तर त्याचं रिव्हिजन करण्यात आलं होता. तर असे इतरांपेक्षा असे एक 20 मार्क, तर मग समजा की अवरेज 70 मार्क्स असतं तर तुम्हाला इथे 90 मार्क्स येऊ शकतात किंवा अवरेज जर 75-80 असेल तर इथे तुम्हाला 105 पर्यंत मार्क्स येऊ शकतात. ठीक आहे. ओके, तर ह्या गोष्टी मला इतरांपेक्षा जास्त पुढे घेऊन जाणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्ही जेव्हा एकदा तुमचं सिलेबस पूर्ण कव्हर होईल तर तेव्हा काम करायला चालू करायचं. ठीक आहे. आता याच्यानंतर जे काही इतर अजून याच्यामध्ये कुठली गोष्ट ऍड करू शकते तर P/Q जे म्हटलं मी, P/Q सोडत असताना जे काही तुमचं लॉजिक वगैरे बिल्डिंग वगैरे आपण म्हणतो की असं लॉजिक आहे, असं जास्त थेरॉटिकल दिसला की वरीलपैकी सगळं आहे किंवा असं जे काही ठोकताळे सध्या मार्केटमध्ये आहेत तर त्याचे फायदे तोटे दोन्ही पण आहेत. ते तुमच्या रिस्कवर असतं. ही रिस्क कधी घेऊ शकतो आपण, जर 150 पैकी तुमचे समजा 150 पैकी समजा की तुम्ही 90 क्वेश्चन सोडवताय स्वतःच्या जीवावर किंवा कंटेंटवर तर बाकीचे ठोकताळे मारू शकतो. आपण जर समजा की 50 क्वेश्चन्स आपल्या 150 पैकी सुटत आहेत मग बाकी सगळे जर आपण त्या जे काही मार्केटमध्ये ट्रिक्स किंवा लॉजिक आले त्याच्यानुसार जर आपण केले तर मला नाही वाटत की तुम्ही खूप सक्सेस होऊ शकता. ठीक आहे. कुठे त्या लॉजिक आणि याच्यासाठी तुम्ही शिकवायची गरज नाही. जेव्हा तुमचा अभ्यास व्यवस्थित होतो तर ते आपोआप तुमच्यामध्ये येतं की हे नाहीये हे उत्तर असेल असं. ठीक आहे. तर त्या अभ्यासापर्यंत पोहोचायचा सुरुवातीला प्रयत्न करा तुम्ही. 90 क्वेश्चन जे आहेत त्या 90 क्वेश्चन्स पर्यंत तुम्ही पोहोचायला चालू करा. हे जर तुम्ही 90 पर्यंत पोहोचला तर पुढचे जे काही 15 मार्क्स जे आहेत ते सहज त्या लॉजिकनी वगैरे तुम्हाला प्राप्त होतील. ठीक आहे. ओके, त्याच्यासाठी थोडंसं P/Qचं अनालिसिस करायचं. पण हे सगळं सांगणं समोरच्याला किती, आता मला तर मी तर सांगू शकत नाही की अनोळखी क्वेश्चनचं उत्तर एक असतं किंवा सायन्सचं वगैरे असं तसं. तर मी असं सांगू शकत नाही कारण त्याला काहीच बेस नाही ना. ठीक आहे. किंवा थेरॉटिकल असेल तर ऑल ऑफ द अबाव असतं, मग ते नागरीकरणाचं का ऑल ऑफ द अबाव का नाही आहे. ठीक आहे. तर असं बरेचसे प्रॉब्लेम्स मला येतील किंवा आयोगाला पण कळतं की असे असे टीचर्स शिकवत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे मग आता मागच्या वेळेस आणि लॉजिक आणि ट्रिक्सचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, म्हणजे माझं सांगतो मी वैयक्तिक अनुभव. एखादा क्वेश्चन असेल ना की त्यातली इन्फॉर्मेशन आपल्याला आहे, माहिती आहे नेमकं की काय त्याचं उत्तर आहे, आपण त्या क्वेश्चन्सला लॉजिक आणि ट्रिक्सनी सोडवायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा असं वाचतो. ठीक आहे. तो क्वेश्चन जरी माहीत असला तरी आपण त्याला काहीतरी खोडायचं काहीतरी तोडायचं असं बघतो आपण. आणि किंवा पहिलं आता हे 2 ऑप्शनमध्ये फिक्स झालं नाही पहिलं असतं नाही ऑल ऑफ द अबाव असतं. तर येणारा क्वेश्चन जो आहे तर तो थोडासा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आपल्या नॉलेजवर आपण डाऊट येतो. यस. हा, तर तो सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे, तो माझा झालेला आहे. म्हणजे मी लॉजिकनेच मग सोडायला चालू केलं सगळे क्वेश्चन, माझं नॉलेज सगळं बाजूला ठेवलं. कळतं का तुम्हाला की ही चूक सध्या मार्केटमध्ये होत आहे. आणि आता कंबाईनला किंवा याचा मार्क्स सगळ्यांचं कमी येण्याचं कारण पण मला असं वाटतं की हे असं कारण आहे. ठीक आहे. तर मी काय म्हणतो, मी ते लावू नका असं म्हणत नाहीये. तुम्ही तेवढ्या मार्काची तयारी करा तुमच्या कन्सेप्टवर किंवा तुमच्या नॉलेजवर, आपोआप तुमचं लॉजिक डेव्हलप होईल. अगोदर प्रॅक्टिस करा क्वेश्चन्सची, आपोआप तुमचं लॉजिक डेव्हलप होईल. ठीक आहे. तर जास्तीत जास्त आपलं काम याच्यावर करायचं आहे की सहज आपल्याला 90 क्वेश्चन्स आले पाहिजेत आपल्या नॉलेजवर. तिथून पुढे 15 मार्काचं लीड जे आहे ते आपल्याला हे लॉजिक आणि याच्यावर घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ते डेव्हलप होईल तुमचा अभ्यास केल्यानंतर. त्याच्याबद्दल जास्त, कारण प्रत्येक बॅचची डिमांड आहे मला लॉजिक शिकवा आणि ट्रिक्स शिकवा. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठीचे ट्रिक्स वगैरे इम्पॉर्टंट आहेत. मात्र असं काहीतरी ट्रिक्स जी आहे त्याचं उत्तर 2च असतं. फॅक्च्युअलसाठी तेच
की फॅक्टशीट तयार करायची प्रत्येक टॉपिकची 15 दिवसांनी रटायची. ठीक आहे, 15 दिवसांनी त्याच्यावर रिव्हिजन करायचं. ठीक आहे, आणि परीक्षेच्या दिवशी काही करून ते वाचल्याशिवाय जायचं नाही वर्गामध्ये, मला असं वाटतं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी मला असं वाटलं की इकॉनॉमिक्समध्ये GS4 मध्ये तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील. याच्या पुढे जाऊन अजून फक्त सायन्सचं सांगेल. सायन्समध्ये जे काही 4 टॉपिक मी तुम्हाला लिहून दिले होते मगाशी, स्पेस आहे, न्यूक्लियर टेक्नॉलॉजी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, एनर्जी आहे, त्याच्यात आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. तर 20 गुण आहेत त्याचे, तर 20 पैकी 20 मिळवायचा प्रयत्न करायचा. बाकीचे जे आहेत कॉम्प्युटर आणि हे बायोटेक्नॉलॉजी, तर त्याच्यात जेवढ्या पद्धतीने आपल्याला होईल त्यातले काही क्वेश्चन्स तुम्ही स्किप करू शकता. आणि PYQ अगोदरचे पाहायचे सगळे बायोटेक्नॉलॉजीचे, सगळे PYQ पाठ करायचे. नीटला आलेले PYQ असतील बायोटेक्नॉलॉजीवरचे, किंवा इथं इव्हन तुम्ही सर्च जरी केलं MCQ ऑन बायोटेक्नॉलॉजी, PDF म्हटलं की भरपूर युनिव्हर्सिटीचं PDF येतात, तर त्यातले PYQ करून जावं, तर नक्की फायदा होईल. ठीक आहे सर, GS1 मध्ये आणि GS4 मध्ये ॲग्री येतं, मग ते रिलेटेड आपण अभ्यास करू शकतो का त्याचा, का स्पेशल? एवढं नाहीये. रिमोट सेन्सिंग नावाचा टॉपिक जसा तसा फक्त आहे, रिमोट सेन्सिंग. बाकी इकडला ॲग्री जे आहे ना, तर इकडला ॲग्री जास्तीत जास्त स्कीमवर विचारलं जातं. ठीक आहे, तर स्कीम जास्तीत जास्त GS4 मध्ये विचारल्या जातात. तिकडे तुम्हाला मृदावर क्वेश्चन्स असतात, वॉटर मॅनेजमेंटच्या पद्धतीवर क्वेश्चन्स असतात, तर तिकडे थोडंसं वेगळं आहे ॲग्री. एखादा क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतो, एखादी स्कीम तिकडे तुम्हाला विचारली जाऊ शकते. मात्र GS4 मधलं ॲग्री हे तुमचं पूर्णतः गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आणि स्कीम ॲग्रीच्या असं आहे. आणि सर, करंटचं जे महत्व आहे याच्यात जास्त असतं का संदर्भ ग्रंथात? करंटचं महत्व आता वाढलेलं आहे की GS2 जो आहे, GS3 आणि GS4 याच्यामध्ये करंटचं तुम्हाला नॉलेज लागणार आहे. विशेषतः GS3चं करंटशी रिलेटेड आहेच. त्यानंतर GS2 मध्ये सुद्धा असे काही टॉपिक्स आहेत की ज्याच्यामध्ये करंटचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि GS4 मध्ये करंट म्हणजे खरं तर इकॉनॉमिक्स सर्वेमध्ये सगळं कव्हर होतं. ठीक आहे, तर GS4 स्पेशल सोर्सची काही गरज संदर्भ ग्रंथात. आणि आपण असंही कुठल्याही एक्झामसाठी ते पृथ्वी वाचतच असतो, तर त्यातून तुमचं होऊन जाईल. इव्हन GS3 साठी जर तुम्हाला असं म्हटलं तर ते आपण ते व्हिजनचं वगैरे एका वर्षाचा इश्यू येतो बघा, ऑनलाईन मिळतो आपल्याला, PTA असतं त्यांचं. ठीक आहे, तर ते व्हिजनचं 1 वर्षाचं करंटचे याच्यानुसार मिळतात, टॉपिकनुसार मिळतात. सोशल इश्यू एका वर्षाचे सगळे सोशल इश्यू त्यात देतात. ठीक आहे, इकॉनॉमिक इश्यू सगळे इकॉनॉमिक, तर ते तुम्ही पाहू शकता जास्त मार्क मिळवण्यासाठी. किंवा मिनिस्ट्रीचा रिव्ह्यू येतो डिसेंबरमध्ये. ठीक आहे, त्याच्या वेबसाईटवर मिनिस्ट्रीचा रिव्ह्यू येतो. किंवा आपलं PIB जे आहे, तर ते PIB काय करतं, मिनिस्ट्रीचा रिव्ह्यू टाकतं की काय काय मिनिस्ट्रीमध्ये चालू आहे सध्या. तर त्याचा जर रिव्ह्यू असा एक 20-25 पेजेस असतो वेबसाईटवर, तर तो जर वाचून घेतला तुम्ही तर त्याचाही फायदा होतो. ठीक आहे, HRDला, GS3ला. ठीक आहे. तर आणि सर, GS4 मध्ये मार्क कमी येतात, मग जर अटेम्प्ट किती ठेवायचे असं? GS4 मध्ये मी तर असं म्हणलं की 1/4 आहे तर अटेम्प्ट सगळ्याच करायचा. फक्त मी असं म्हटलं की बायोटेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी जे आहे त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता, बाकी सगळेच करायचे, अटेंड करायचे. ठीक आहे, 1/4 एवढं काही नुकसान तुमचं होत नाही. 1/3 असेल तर खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे मागे, पण 1/4 एवढं होत नाही, इक्वल होतं. जेव्हा तुमचे क्वेश्चन्स इथपर्यंत येतात पहिल्या राऊंडला किंवा बऱ्यापैकी, तेव्हा काही हरकत नाही पुढच्या अटेम्प्ट करायला. ठीक आहे, तर 2 टॉपिक मधले क्वेश्चन सोडून बाकी सगळे अटेम्प्ट करायचे म्हणजे करायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सांगितलं की कशा पद्धतीनं सिलेबस आहे, PYQ त्याच्यावरचे कसे आहेत. ठीक आहे, PYQचा पॅटर्न काय आहे, त्यानंतर सोर्सेस आपण कुठले वापरणार आहोत त्याच्यासाठी, त्यानंतर प्रॅक्टिस आणि लॉजिक बिल्डिंगचं नेमकं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं आणि ते कुठल्या स्टेजला करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आणि नंतर इतरांपेक्षा काय वेगळे केल्यास काय मार्क्स येतील GS4 मध्ये, तर हे पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला काय फॅक्ट्स विचारतील याची फॅक्ट शीट रेडी पाहिजे, इकॉनॉमिक सर्वे दोन्हीही केले पाहिजेत व्यवस्थित. आणि त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन, जाताना जे रिव्हिजन आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्या वर्षी बऱ्याचदा ते परीक्षा पुढे जाईल म्हणून चालू होतं, तेव्हा रिव्हिजन राहून गेले बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे. माझं पण त्याच्यामध्ये राहून गेलं की परीक्षा पुढे जाईल वगैरे त्याच्यामध्ये, तर फटका बसतो एकदम, डायरेक्ट 10 मार्काचा फटका बसतो. ठीक आहे, GS4ला डायरेक्ट 5 ते 10 मार्काचा तुम्हाला फटका बसू शकतो जर तुम्ही फॅक्च्युअल डेटा रिव्हिजन करून नाही गेलात तर शेवटच्या वेळेस. ठीक आहे, तर 100% तुमचं जे काही फॅक्ट शीट आहे टॉपिक वाईज ते प्रत्येक सब्जेक्टला करा. GS2, 3, 4 असं काढून ठेवा. प्रत्येक टॉपिकमध्ये काय फॅक्च्युअल गोष्टी विचारू शकता. पेपर कव्हर होतो. हा, पेपर कव्हर होऊन जातो, कारण GS4 मध्ये 1 लाईनर जास्त आहेत, सायन्सचे पण आणि इकॉनॉमिक्सचे पण. तर GS4ला काही टेन्शन नाही,
GS3 आणि GS2 ला फक्त प्रॉब्लेम येतो जर तुमची स्पीड व्यवस्थित नसेल किंवा तुम्ही डबल लँग्वेजमध्ये वाचत असाल तर. ठीक आहे, जास्तीत जास्त GS2 ला प्रॉब्लेम होतो, लँग्वेज थोडीशी हार्ड असते. याला पण दोन्ही GS4 पण कधी इकॉनॉमिक्स हो मराठीमध्ये समजत दोन्ही नाही. हो, पण GS4 आणि GS1 ला काही प्रॉब्लेम येत नाही कारण वन लायनर खूप जास्त आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि वन लायनरचाच पेपर आहे तो, लक्षात ठेवा. 20 ते 25 वन लायनर असतात GS4 मध्ये, जे तुम्हाला मार्क्स दिले जातात इतरांपेक्षा वेगळं करतात. तर पाहिजे, पाठांतर पाहिजे. ठीक आहे, ओके. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण GS4चं एक ओरिएंटेशन घेतलं. ओरिएंटेशनमध्ये जास्त काही गोष्टी मी मला ऍक्च्युअल सांगितलेलं नाहीये, जस्ट की एक सिलेबस तुमच्या डोळ्याखालून जावा, काय काय टॉपिक्स आहेत वगैरे, आणि त्या टॉपिक्सवर कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतायत. ठीक आहे, कन्सेप्च्युअल क्वेश्चन कुठल्या टॉपिक्सवर आहेत, फॅक्च्युअल क्वेश्चन कुठल्या टॉपिक्सवर आहेत, तर असं थोडंसं तुम्हाला माहिती व्हावं. त्यानंतर सोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत, मी तुम्हाला सांगितलं. YCMOचे सोर्सेस तुम्ही नक्की अभ्यासा, ते गरजेचं आहे. एक 3च पुस्तकं आहेत छोटे छोटे 60-60 पेजेसचे, ते वाचून घ्या, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स येत आहेत. त्यानंतर इकॉनॉमिक सर्व्हे खूप महत्त्वाचे आहेत. दोन्ही इकॉनॉमिक सर्व्हे कव्हर करून व्यवस्थित पद्धतीने तुम्ही केलात तर एक 10 ते 12 मार्क्स जे आहेत ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात. ठीक आहे, चालेल, मग आपण थांबूयात. धन्यवाद.